रामकृष्णांचं नामस्मरण आपल्याकडनं झालं पाहिजे. ते करायसाठी आपल्याला थोडासा वेळ देता आला पाहिजे. ते जेव्हा आपण स्वतःमध्ये धर्म उतरवू तेव्हा आपल्याला दुसऱ्यांना धर्म शिकवता येईल. आपणच जर काही करू शकलो नाही तर आपण समाजाला काय देणार, आपल्या घरच्यांना काय देणार. म्हणून प्रत्येक स्त्रीने आज हा विचार करायचा की येणाऱ्या एका वर्षात माझ्याकडून धर्मासाठी काहीतरी झालं पाहिजे आणि ते करायचं आहे. वेळ बराच झालेला आहे, बोलणारे भरपूर आहे आणि आज या जागतिक महिला दिन मेळाव्यानिमित्त मला इथे आयोजकांनी आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मला सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दलही तुमचे आभार मानते. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद ताई. स्त्रीमुक्ती आणि स्वातंत्र्य व स्त्री पुरुष समानतेचे महानुभाव पंथाचे तत्वज्ञान आपण आपल्या उद्घाटनीय भाषणातून उपस्थितांसमोर मांडले. निश्चितच ते आम्हाला मार्गदर्शक ठरतील ताई. आपण आपले खूप खूप धन्यवाद. आणि अतिशय मार्मिक असे जे आपण विचार मांडले याच्यातून आमचे महिला मंडळ नक्कीच बोध घेतील असं मी ग्वाही देतो आमच्या महिलांकडून. धन्यवाद. स्त्रीबद्दल सांगते. स्त्री, तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम. तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम. तुझ्या धैर्याला सलाम. कितीही लढलीस, कितीही पडलीस, कितीही सोचलंस तरी तूच तुला सावरलं. नाती सांभाळून पिढी जपणारी तू, नोकरी सांभाळून घर जपणारी तू. नाती सांभाळून पिढी जपणारी तू, नोकरी सांभाळून घर जपणारी तू. घर सांभाळून घर चालवणाऱ्यालाही जपणारी तू. ऐका, घर सांभाळून घर चालविणाऱ्यालाही जपणारी तू. प्रत्येक पिढीला एक आदर्श देणारी तू. स्त्री, तुला तुझ्या जन्माला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम. प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले माननीय डॉक्टर नितेश रामटेके, अधिव्याख्याते गोविंद प्रभू कला वाणिज्य महाविद्यालय तळोदी यांचा परिचय सर्वांनाच आहे. त्यांचा परिचय इथे करून देण्याची गरज नाही. त्यांच्या कार्यातूनच तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यांना मी इथे प्राचारण करते. त्यांनी आपली इथे मनोगत व्यक्त करावे. महानुभाव पंथाचे पंचकृष्ण त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. आद्य कवयित्री महादंबा जी महानुभाव पंथीया त्यांचं भूषण आहे, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ज्या महाराष्ट्र भूमीतील तळोदी या ठिकाणी हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम, त्या महाराष्ट्र भूमीतील स्त्रियांना सशक्त करण्यात ज्या मातेचं सर्वोत्तम योगदान आहे अशी क्रांतिज्योती माता सावित्री यांच्याही कार्यास विनम्र अभिवादन. आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाच्या उद्घाटिका ज्यांनी नुकतंच आपले विचार आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी व्यक्त केले,
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्या आयोजन समितीद्वारे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याचे सन्माननीय अध्यक्ष, या सर्वांची नावं घेण्यात वेळ न दवडता विचारपीठावरील सर्व मान्यवरांना साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या अगदी 2 शब्दाला सुरुवात करतो. कुठल्याही कार्यक्रमाच्या अनुषंगाने विचार व्यक्त करण्याची जेव्हा वेळ येते तर काहीतरी वाचून काहीतरी पाहून जाण्याचा साधारणतः पायंडा आहे. पण मी वाचलं असतं तर जास्त बोललो असतो, म्हणून मी न वाचताच आज या कार्यक्रमाला आलो. त्याच्यामुळे अगदी 10 ते 12 मिनिटाच्या वर तुमचा वेळ घेणार नाही. जे काही पटलं तर पटलं तर टेक, नाही तर आपलं आडनावच रामटेक. ताईंनी एक सुंदरशी कथा सांगितली राजाची, तिथून सुरुवात करतो. 2-3 इव्हेंट 3-3, 4-4 मिनिटात ठेवतो आणि थांबतो. प्रजा आळशी झाली म्हणून राजाने एकदा एक उपक्रम हाती घेतला. फार मोठ्या मौल्यवान मोहरांचं संदूक एका रस्त्यावर ठेवलं आणि रस्त्यावर फार मोठा दगड ठेवला आणि त्या दगडावर लिहिलं की ज्याचे ज्याने शक्य आहे त्याने कुणीतरी हा रस्त्यावरचा दगड बाजूला काढावा. जो जो व्यक्ती त्या रस्त्याने गेला सगळ्यांना असं वाटलं की ही माझी थोडी जबाबदारी आहे आणि म्हणून जो तिथून गेला तो सरळ दगडाला असं ओलांडून पुढे चालत गेला. कुण्यातरी एका कंगालाला असं वाटलं की करायला काय हरकत आहे आणि म्हणून त्याने तो दगड थोडासा बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला तर एक मौल्यवान भंडार त्याच्या हाताला लागलं आणि त्याचं दारिद्र्य कायमचं संपलं. आता हे आपण कशासाठी या ठिकाणी सांगत आहोत, त्याचं कारण असं आहे की ज्या दत्तपंच कमिटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी साकार होत आहे, मला नाही वाटत की यापूर्वी आपण अशा पद्धतीचा जागतिक महिला दिन आयोजित केला. तर हा पहिला प्रयत्न आहे आणि प्रयत्न केले की निश्चितपणे त्या प्रयत्नाला कुठं ना कुठं कळी फुलते, त्याचं फूल बहरते आणि जे काही होते ते नेहमी साफल्य आणि साफल्याला मार्गी जाते. आणि म्हणून हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाचं निश्चितपणे कौतुक झालं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित वेगवेगळ्या स्तरावर होतात. मग ते शाळेमध्ये होतात, महाविद्यालय स्तरावर होतात, कुठल्या तरी महिला मंडळाद्वारे आयोजित केल्या जातात, कुठल्या तरी सामाजिक स्तरावर आणि राजकीय स्तरावर सुद्धा होतात. मग होतात त्याची फलश्रुती काय? जर त्याच्या फलश्रुतीचं चिंतन केलं तर मग आपल्याला असं वाटतं की आपण केलेला प्रयत्न फारच माफक आहे, फारच छोटा आहे. त्याचं कारण असं आहे की अनेकदा महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित जे कार्यक्रम असतात ते इव्हेंट मॅनेजमेंट सारखे असतात. कुणाला तरी वाटते 8 मार्च येत आहे, काहीतरी केलं पाहिजे, नवी साडी लावली पाहिजे, थोडीशी लिपस्टिक लावली पाहिजे आणि म्हणून अनेक महिला मंडळं वेगवेगळे इव्हेंट मॅनेजमेंटसारखे कार्यक्रम आयोजित करतात. बळीया येतात, खेळतात, हसतात, गाणे म्हणतात, 2-4 भाषणे ठोकून देतात मोठमोठी महिला सशक्तीकरणाची आणि मग तो कार्यक्रम संपला की घरी गेला की घरी जे काही 365 दिवसाची दैनंदिनी आहे त्या चौकटीमध्ये स्वतःला बंदिस्त करून टाकतात आणि म्हणून त्या कार्यक्रमाचं फारसं काही जे भांडवल घडायला पाहिजे ते घडताना दिसत नाही. मग या पार्श्वभूमीवर आपण हा कार्यक्रम आयोजित केला, मग आपण केला तर त्याचं वेगळेपण सुद्धा असलं पाहिजे. मग हे वेगळेपण आपल्याला जपता येईल का? तर त्या दृष्टिकोनातून पुढल्या 8 मार्चला जो कार्यक्रम आयोजित झाला तर या कार्यक्रमाच्या आयोजनाची यशस्वी झाली असं म्हणायला काय हरकत राहणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेकदा आपल्याला हिंदी चित्रपट फार आवडतात बॉलिवूडचे आणि जुन्या चित्रपटामध्ये एक सीन फार जास्त असायचा की एखादा हिरो असायचा किंवा हिरोईन असायची आणि मग ती एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये पडली की तिची याददाश्त झाली आणि मग याददाश्त गेली की ती डायरेक्ट सीन दाखवायचा दवाखान्यात आणि दवाखान्यात मग तिचा पहिला प्रश्न डोळे उघडल्याबरोबर मी कोण, मैं कहाँ से आई हूँ. 2 प्रश्न, पहिले कोणते मैं कोण, दुसरा मैं कहाँ से आई हूँ आणि मग कुतूहलाने तिसरा प्रश्न निर्माण होतो की मला आता काय करायचं. मग महिला दिनाच्या अनुषंगाने सुद्धा तेच 3 प्रश्न महत्त्वाचे. पहिला प्रश्न आहे महिलांसाठी की मी कोण, हे पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे
दुसरं, मी कुठून आली आहे ते हजारो वर्षाची गुलामीची जी परंपरा आमच्या माथी मारली गेली या समाज व्यवस्थेतून, तिथून आलो आम्ही. मला एकदा समजलं की मी कोण, तर स्त्री आहे. दुसरं कोण, कुठून आली आहे, तर हजारो वर्षाच्या गुलामीच्या परंपरेतून आलो. मग तिसरा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की मला कुठं जायचं. तर हे दोन प्रश्न कळले आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधता आलं तर खऱ्या अर्थाने महिला दिनाला काही महत्त्व आहे. मग हे उत्तर कसं शोधता येईल, तर उत्तर शोधण्यासाठी जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाचं कारण समजलं. जी काही नवीन आधुनिकता आणि जी परिवर्तनं आपल्याला आज पाहायला भेटतात, जी 50 वर्ष आधीच्या आमच्या घरातल्या बाईच्या अंगावर आम्हाला दिसत नव्हतं, तिच्या चेहऱ्यावर जे दिसत नव्हतं, ते आम्हाला आता अनुभवायला भेटत आहे. म्हणजेच आम्ही स्वतंत्र झालो, मुक्त झालो, अधिकाराच्या बाबतीत समान झालो असा त्याचा बिलकुल मुळीच अर्थ नाही. एक भाषण ऐकत होतो ठाकरे सर, यशवंत मनोहर होते भाषणाला, आणि यशवंत मनोहर म्हणत होते की हे एवढं सहजासहजी जाण्यासारखं नाही आहे. आम्ही आमचे कपडे बदलले, गळ्यातली सोन्याची चैनही बदलली, आमचे घरं बदलले, त्याचे कलर बदलले, पण आम्ही आमचे मन मात्र बदलले नाही. आणि म्हणून हे जे काही ताम झाम दाम डोल जे काही दिसत असेल ते सगळं असलं तरी त्याच्या पाठीमागे कुठेतरी दडलेली एक मानसिक गुलामी आहे, ज्या गुलामीच्या बंधनाला जुगारून आम्ही मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी आजही अक्षम आहोत, म्हणजे सक्षम व्हायचे आहोत. म्हणून तर लाईट गेली. माझा आवाज येत आहे शेवटपर्यंत? हो येत आहे. चला आपण निरंतर राहू. त्यामुळे जे काही बदल आहे, तुम्ही सायलेंट राहा. ते परिपूर्ण आहे असं समजणे म्हणजे पुन्हा एकदा आपण स्वतःला चौकटीत बांधून ठेवण्याचाच प्रयत्न. हा चालू होतो का? 2 मिनिटं लावत आहे तर सांगा. माहिती आधीच तुम्ही 10 मिनिटं घेतली. पुन्हा 2 मिनिटं. हॅलो हॅलो. ओके. तांत्रिक प्रमुख तुषारजी, बोला. चला आपले धन्यवाद. चला प्रश्नाकडे येऊ. आपल्या प्रश्न कुठे होता की जो प्रश्न निर्माण झालाय त्याचं कारण काय. तर कारण शोधताना कारण शोधताना फार एक सुंदर एक्झाम्पल देऊ आपण. खेळाचे वेगवेगळे नियम असतात. खेळ कुठं खेळला जातोय ते महत्वाचं आहे. आणि आमच्या सर्वांचा आवडता किंवा सर्वांना ज्ञात असणारा एक खेळ आहे, त्याचं नाव आहे क्रिकेट. मग क्रिकेट आम्ही टी व्हीवर जो पाहतो 50 ओव्हरचं, 20 ओव्हरचं, 10 ओव्हरचं सुद्धा, त्या प्रत्येक गेमाचे नियम अलग आहे. खेळ कोणता आहे? एकच आहे, त्याचं नाव आहे क्रिकेट. मग एक क्रिकेट आपण जिथं बसलो इथंही कुणीतरी कधी काळी खेळले असतील या जागेवर. त्याला आपण कोणतं क्रिकेट म्हणतो? गल्ली क्रिकेट. आणि जे गल्ली क्रिकेट खेळल्या जाते त्याचे नियम वेगळे असतात, ते टी व्हीवरच्या क्रिकेट सारखे राहत नाही. म्हणजे ते पोरगी उभे आहे तिथपर्यंत गेला म्हणजे चौका, त्या खंब्याला जर बॉल लागला तर 6, याच्या पलीकडे बॉल पडला तर कॅच नाही झाला तरी आउट. आपले नियम राहतात आणि आपल्या नियमानुसार आपण क्रिकेट खेळतो. मग आमचे जे प्रश्न आहेत त्याचं कारणही या अशा पद्धतीच्याच नियमामध्ये आहे कुठेतरी. ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण जगत आहोत त्या समाज व्यवस्थेत सुद्धा असे काही नियम तयार करण्यात आले आणि त्या नियमामध्ये सर्वात जास्त आणि जाचक बंधनं जर कुठल्या वर्गावर लादल्या गेल्या असतील तर त्याच्यामध्ये 2 वर्ग आहेत, एक आहे स्त्री आणि दुसरा आहे दलित. आणि आम्ही एवढे कफळ करंडे आहोत की तुम्ही दोन्ही आहे, दलितही आहे आणि स्त्री बी आहे. त्याच्यामुळे आमचे प्रश्न तर डबल आहे.
ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेत सर्वात जास्त बंधने या खेळामध्ये समाजातल्या लादण्यात आली, त्याचे सर्वात उपेक्षित घटक आहोत आपण. आणि म्हणून ज्या उपेक्षितीच्या इतिहासातून मार्गक्रमण करत 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 आम्ही इथपर्यंत आलो, तर ते जे गुलामीचे, ते जे मानसिक गुलामीचे ज्या स्मृती, जे व्रण आमच्या आयुष्यावर आजही चिकटून आहेत, त्यातून मुक्त होण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून घडणारी घटना छोटी आहे मोठी आहे हा भाग वेगळा आहे. इथे उपस्थित किती लोक असतील? जास्तीत जास्त 100, 125, 110, 190 किंवा 90. पण घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं प्रतिबिंब मात्र घडत असते. तलावामध्ये तुम्ही एवढा दगड टाका तरी लहर होते, एवढूसा दगड टाका तरी लहर होते. आणि म्हणून बघा, 1975ला पहिली जागतिक महिला परिषद, आय थिंक, चला कुठं भरली ते गाव विसरलं, जाऊ. पण 1975ला पहिली जागतिक महिला परिषद झाली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नेतृत्वाने. त्याचा परिणाम काय झाला असेल? परिषद भारतात भरली असं वाटते का तुम्हाला? नाही, परिषद भारतात भरली नाही, पण भारतामध्ये हिंदी पिक्चरची नायिका मात्र फाईट करायला लागली. आणि म्हणून मग आम्हाला हेमा मालिनी फाईट मारताना दिसायला लागली पिक्चरमध्ये, श्रीदेवी फाईट करताना दिसली, फराह फाईट करताना दिसली. त्याच्या आधीची मधुबाला फाईट करताना नाही दिसली, त्याच्या आधीची नरगिस, त्याच्या आधीची नूतन आम्हाला पिक्चरमध्ये फाईट करताना दिसत नाही. मग 1975-80च्या दशकानंतरच्या नायिका आम्हाला पिक्चरमध्ये गुंड्याशी फाईट करताना का दिसतात? तर त्याचं कारण जेव्हा तुम्ही शोधाल तर तुम्हाला लक्षात येईल की तिकडे हजारो किलोमीटर कुठेतरी जागतिक महिला परिषद भरली आणि त्याचे जे वारे व्हायला लागले ते इथपर्यंत येऊन पोहोचले. आणि म्हणून घडणारी घटना ही छोटी आहे मोठी आहे हा महत्वाचा प्रश्न नाहीये, त्याच्या लहरा कुठपर्यंत जातात ते महत्वाचं आहे. तर हे सगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाच्या बाहेर निघायचं आहे. मग हे प्रश्न काय आहे? तर त्याच्याकरिता एक कायदा बनवण्यात आला, ज्याला आपण गल्ली क्रिकेटमधले नियम म्हणलं, आणि त्या कायद्याचंच नाव आहे मनुस्मृती. मग या मनुस्मृतीमध्ये आमच्यावर जे काही बंधनं लादण्यात आले, बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन तर केलं, पुस्तक रूपाने दहन केलं, पण जे कोरल्या गेलं हजारो वर्षापासून तिथून त्याचं दहन मात्र अजूनपर्यंत आम्ही आमच्या मनामध्ये करू शकलो नाही. आणि म्हणून त्याला वेगवेगळी नावं, गोंडस नावं, हा आपला परिघ आहे, हा आपला संसार आहे, सॉरी संसार म्हणण्यापेक्षा हा आपला संस्कार आहे, आणि त्याच्याशी चिकटत 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 त्यालाच आपण चांगलं म्हणायला लागलो. त्या परिघाला कोणी ओलांडण्याचा प्रयत्न केला एखाद्या स्त्रीने, एखाद्या महिलेने किंवा घरातल्या एखाद्या नव्या सुनेने, तर त्याला नावं बोटं ठेवण्यासाठी माणसं पुढे येत नाही, बायाच तिला खिचतात. हे वेगळीच आहे, हे शोभते का? माणूस 8 वाजता उठला तर चालते, बाई 7 वाजता उठली तर बाप्पा आमची माझी माय तर 4 वाजता सडा टाकत होती, मग का बायकोही टाकत? किती दिवस? ऍक्च्युली जेव्हा आपण भाषण देतो तर घरामध्ये त्याचं चित्र आपल्याला दिसलं सुद्धा पाहिजे. माझी बायको मागच बसली, मी रोजच घरी बेड हातरतो, माझाही हातरतो तिचाही हातरतो, आणि सकाळी ती माझा टिफिन बनवण्यासाठी स्वयंपाकात राहते, तर मी सकाळी बेड उचलतो सुद्धा. 5 मिनिटं एक्स्ट्रा उरले तर मी घराला झाडू बी मारतो, तिच्या समोरच सांगत. महिला स्वातंत्र्याच्या चर्चा करायच्या तर त्या दिसल्या बी पाहिजे. आपल्या घरात त्या स्त्रीला अनुभवता सुद्धा आल्या पाहिजे. आणि म्हणून त्या दिशेने प्रयत्न झाला पाहिजे. ही जी गुलामीची जी बंधनं आहेत, ज्या मनुस्मृतीपर्यंत आपण होतो तिचं दहन झालं, पण मनातून आम्ही तिला अजूनही कायमचं हद्दपार केला नाही. तर तिला हद्दपार करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने 26 जानेवारी 1950ला जेव्हा या देशामध्ये संविधान लागू झालं, त्या संविधान रूपाने त्यांनी प्रयत्न केला. मग आम्ही संविधानाचं कवरही नाही पाहिलं. महिला अधिकाराची चर्चा करायची आहे, महिलेला पुरुषाच्या बरोबरीने समतेची चर्चा करायची आहे, आणि त्याचा जो मार्ग जिथून दाखवला गेलेला आहे त्या धर्मग्रंथाचं साधं पुस्तक सुद्धा आम्ही पाहिलं नाही. त्याचं कव्हरच नाही पाहिलं तर अंदरचं पेज उलगडून पाहण्याचा प्रश्न फार अलिदा आहे.
आणि म्हणून जिथून ही सनद आहे त्या सनदेपर्यंत आम्हाला पोहोचता आलं पाहिजे, त्या दिशेने किमान येणाऱ्या पिढीला आम्हाला संस्कारित करता आलं पाहिजे. एक शेवटची गोष्ट, 2 मिनिटं लागतील, 2 मिनिटामध्ये कन्क्लूड करू, जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. अच्छा, यायची मी 10वीला असताना आम्हाला एक निबंध आला आणि निबंधाचं नाव होतं इंग्रजीमध्ये रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. असं, रोम हे जगातील सर्वात सुंदर शहर आहे आणि ते एका दिवसात कधीच निर्माण होत नाही. जगातलं सर्वात सुंदर शहर एका दिवसात निर्माण होऊ शकते का? बरीच मोठी परंपरा लागते, मोठा प्रयत्न लागतो. तर त्या रोमची घटना आहे. अनेकदा अनेक मोठमोठी मान्यवर भाषणं देत असताना साधारणतः त्याचा दाखला देत असतात. मला वाटलं की या अनुषंगाने थोडंसं ठेवता आलं पाहिजे 2 मिनिटासाठी. काय सांगितलं जाते की न्यूरो नावाचा त्याचा शासक होता रोम शहराचा, आणि त्याला संगीताचं फार वेळ. ते एक वेळ अशी आली की रोम शहर जळायला लागलं. जळता जळता एवढं जळायला लागलं आणि त्या शहराचा जो प्रमुख आहे, हेड, त्याचं नाव आहे न्यूरो. तो काय वाजवत आहे? न्यूडल्स वाजवत आहे, संगीत वाजवत आहे. एवढा संगीताचा वेळ आहे तो घरात बसून मस्त म्युझिकचा आनंद घेत आहे आणि शहर मात्र जळत आहे. तर जेव्हा ही सिच्युएशन गावात शहरातल्या सगळ्यांना माहीत झाली की एवढं मोठं शहर जळत असताना ज्याच्यावर त्या शहराच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तो मात्र संगीतामध्ये मदमस्त आहे, लोकांमध्ये रोष निर्माण झाला. लोक शासकाच्या विरुद्ध निदर्शनं करायला लागले. वेगवेगळ्या ठिकाणी चर्चेला उधाण आलं आणि मग ते चर्चेला उधाण आल्यावर मग त्याने ठरवलं, अरे पब्लिक नाराज झाली का, तर पब्लिकला थोडंसं खुश केलं पाहिजे. सरकार तसंच करते ना आपल्याला, थोडीशी नाराज झाली की त्यांना काय केलं पाहिजे? खुश केलं पाहिजे. मग त्याने काय केलं असेल? त्याने एक काम केलं. त्याने सांगितलं की रोम शहरातल्या सर्वांसाठी जंगी मेजवानी, जेवणाची 2 गोष्टी भेटतील सोबत, जेवणासोबत रंबी भेटल पाहिजे तेवढी, ज्याला प्यायची आहे त्याला. मोठी जगातील अशी सुगंधित अत्तर, स्प्रे, येव तेव सगळं बिलकुल तामझाम केलं. लोक खुश झाले. एवढी नाराजी होती सगळे विसरले आणि सगळे कशाला गेले? जेवणाला गेले. बरं, आता त्या काळात लाईट नव्हती. मग एवढ्या लोकांना जेवण द्यायचं तर प्रकाश लागेल. मग प्रकाश कुठून आणायचा? मग त्याने काम केलं. राजाने फरमान दिलं की आपल्या शहरामध्ये किती सर्वात जास्त गरीब लोक कोण आहेत, एकदम उपेक्षित, वंचित, ज्याच्या असण्याने आणि नसण्याने समाजाला फरक पडत नाही. मग असे काही 50-100 लोक निवडले आणि मग काय केलं? जिथे जेवणाच्या पंक्ती किंवा व्यवस्था केल्या होत्या त्याच्या मधोमध त्यांना लटकवलं, त्या लोकांना बांधलं आणि मशाली जसा जाळतात तसं माणसं जाळल्या गेली. आता ते जळत होते ना, त्या जळण्याच्या प्रकाशामध्ये लोक जेवणाचा आनंद घेत होते. राजा पुन्हा म्युझिक वाजवत होता, सब बढिया, ऑल इज वेल. आता इथं 3 गोष्टी आहेत. एक राजा आहे, नंबर 2 जळणारी माणसं आहेत, नंबर 3 मेजवानीचा आनंद घेणारी सुद्धा माणसं आहेत. आपण कुठं आहोत 3 पैकी? आपण त्या शासकासारखे एवढे क्रूर आहो का? आहो का? एवढे क्रूर तर नाही आहो आपण. बरं, जे जळत आहेत त्यांच्यासारखे जळत आहो का आपण? तेवढे जळत बी नाही आहो आपण. पण ते जेवत आहेत तसे तर नाही आहो आपण. अरे तो क्रूर आहे, तो जळत आहे तरी तो जेवत आहे, त्याच्यासारखे तर नाही आपण. आपापल्या घरामध्ये आपापल्या चैनीच्या आयुष्यामध्ये मदमस्त. तर त्याचा विचार करण्याची वेळ जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने या विचारपीठातून झाली. थोडीशी जरी झाली तरी या कार्यक्रमाचं माझ्या अनुषंगाने मला जे काही ठेवता आलं त्या ठेवण्याचं मला एक समाधान राहील की याचा विचार झाला पाहिजे की सगळीकडे जळत आहे, कुणीतरी क्रूर आहे, एवढे नानाविध प्रश्न आहेत. माझ्या आयुष्यात नसतील स्त्री म्हणून, पण माझ्या घराच्या बाजूच्या स्त्रीच्या आयुष्यात जर प्रश्न आहेत तर तिच्या प्रश्नासाठी मला काही दखल घेता येईल का? मला काही इनिशिएटिव्ह घेता येईल का? माझ्या 10 रुपयातले 2 रुपये खर्च करायची गरज पडली तरी मला ते करता येईल का? मला नाही करता आलं माझ्या उपेक्षित जगण्यामुळे तर माझी पोरगी, माझा पोरगा जर आयुष्यात काही कमवेल तर त्याच्यापर्यंत ते संस्कार मला पेरता येईल का?
एवढं जरी केलं तरी हा महिला दिन निश्चितपणे यशस्वी झाला असं मला वाटेल. या व्यतिरिक्त पुन्हा 5-10 मिनटं 20 मिनटं बोलता येईल, बोलण्याला काय अर्थ नाही. जेवढं बोललं तेवढं बोलणं. इथे मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. फार माझ्यापेक्षा अभ्यासू आणि ज्ञानी वक्ते आहेत आणि मी तर तुमच्या गावचाच आहो. मी आजही यावं, उद्या यावं, परवाही यावं. आपल्याला केव्हाही एकमेकाशी हितगुज करता येईल, बोलता येईल. मला आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आमच्या महिलांची अशी एका बैलासारखी परिस्थिती आहे. धन्यवाद सर. आमच्या महिलांची एका बैलासारखीच परिस्थिती आहे. पोळ्याच्या दिवशी बैलाला खूप सजवल्या जातात, त्याला खाऊबी घालतात, पण मात्र दुसऱ्या दिवशी त्याला शेतीच्या कामाला झुंपल्या जातात. अशीच आमच्या महिलांची परिस्थिती आहे. पण आपल्याला ही परिस्थिती बदलावायला हवी. मला असं वाटतं तुम्ही जसं आपल्या पत्नीला मदत करता तसे बाकीच्या पुरुषांनी आपल्या पत्नीला मदत करायला पाहिजे, तरच हा महिला दिनाचा कार्यक्रम सक्सेस झाला असं आपण म्हणू शकते. तर आता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक भारत भूषण शास्त्री हे आपले विचार व्यक्त करतील. त्यापूर्वी माझ्या सहाय्यकारी त्यांचा परिचय करून देतील असं मी त्यांना विनंती करते. प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सरांबद्दल सांगायचं म्हणजे अध्यासन प्रमुख भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे भरपूर आहे. सर्वात प्रथम म्हणजे ते महानुभाव साहित्य व तत्वज्ञानाचे अभ्यासक गाढे अभ्यासक आहेत. वर्तमान काळात महानुभाव स्त्रियांच्या चळवळीत महत्त्वाचे कार्य ते करीत आहेत. आतापर्यंत राज्यस्तरीय 3 मराठी साहित्य संमेलन आद्य कवयित्री महादायिसा यांच्या नावाने संपन्न झालेले. महानुभाव संप्रदायात स्त्रियांच्या शिक्षणाकरिता अंबड जिल्हा जालना येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाविद्यालयाची स्थापना आणि आज 100 विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. सर, आपण आपले मनोगत व्यक्त करा. श्री दत्त मंदिर महानुभाव देवस्थान शताब्दी महोत्सव तळोदी बाळापूर महादायिसा महिला मंडळ अंतर्गत शताब्दी महोत्सव समिती आयोजित जागतिक महिला दिन मेळावा या ठिकाणी आज संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य म्हणेल मी त्यांना, आदरणीय डॉक्टर कोमल ठाकरे सर. त्याचबरोबर उपस्थित या कार्यक्रमाचं ज्यांनी उद्घाटन केलं ते आपल्या सन्माननीय तपस्विनी सोनालीताई शास्त्री नागापूरकर. त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले डॉक्टर नितेशजी रामटेके सर, उपस्थित या समितीचे अध्यक्ष छत्रपतीजी शिंदे सर, त्याचबरोबर या समोर माझ्यासमोर उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या चक्रधर स्वामी विचार मंचाचे माजी अध्यक्ष माननीय गणवीर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर दीपक गणवीरजी, आमचे राजकुमारजी शिंदे सर, आणि आपण मोठ्या प्रेमाने या महिला मेळाव्याच्या निमित्ताने अगदी दूरदूर गावावरून सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले, सर्वांचे मी या ठिकाणी नाव घेत नाही. बंधूंनो, महिला भगिनींनो, आज हा जो काही सोहळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपन्न होत आहे, हा अतिशय सुंदर असा सोहळा इतक्या ग्रामीण भागापर्यंत सुद्धा जागतिक महिला दिनाचं वारं या ठिकाणी पोहोचलेलं आहे, याची पावती आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुमच्या उपस्थितीने देऊन जाते. तळोदी हा भाग ज्यांच्या पावन स्मृतीने ज्यांच्या पदपावनाने पुढील झालेला आहे, स्वर्गीय केवलेश्वर डॉक्टर गिडाम साहेब, आणि त्यांच्या माध्यमातून या गावाला एक पर्वणीच त्या ठिकाणी लाभलेली आहे. आताच आपण पाहिलं की या गावाला एक वेगळं वळण त्या ठिकाणी लाभलेलं आहे. या गावच्या सरपंच या महिला आहेत, म्हणजे मस्केताई,
त्याचबरोबर या गावाला जे काही शिक्षण संस्था चालते आदरणीय पुरुषोत्तम साहेबांची आणि गिडाम साहेबांची, तिथे सुद्धा महिला संचालक मंडळ आहे. आमचं वसतिगृह आहे इथे, त्या वसतिगृहाच्या सुद्धा संचालिका ह्या ताईच आहेत. हे महिलांचं जे वारं आहे वर्तमान काळामध्ये ते केवळ कागदोपत्री नसून या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष रूपानं इथे त्या ठिकाणी दिसतं. आणि या गावाची जी काही धुरा आहे मंदिराची, ती सुद्धा या महदाईचा महिला मंडळ चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सांभाळत आहे. गेली 100 वर्ष दीप तेवत ठेवण्याचं काम या मंदिरामध्ये महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम जितकं सर आपण विदर्भ पाहिला आहे, आज कुठे कुठे कार्यक्रम होत आहेत, तर शाळा महाविद्यालय जर सोडली तर सामाजिक तत्वावरती गाव खेड्यावरती हा पहिला कार्यक्रम मला या ठिकाणी दिसला. तो इतका स्तुत्य उपक्रम आहे की गाव खेड्यापर्यंत सुद्धा जागतिक महिला दिनाचं औचित्य येऊन इथं साधलेलं आहे. आणि ही क्रांती, महिलांची क्रांती या खेड्यापर्यंत आज चांगल्या रीतीने पोहोचलेली आहे. बंधूंनो, ज्या काळापासून आपण महिलांच्या संदर्भाने विचार करतो तो अगदी वैदिक काळ असेल आणि त्या प्रारंभीच्या काळामध्ये सुद्धा विद्वान स्त्रिया भारतामध्ये जन्माला आलेल्या होत्या. लोपामुद्रा असेल, गार्गी असेल, मैत्री असेल, या चांगल्या तपस्विनींनी त्या काळामध्ये वेदांच्या ऋचा त्या ठिकाणी रचलेल्या आहेत आणि चांगलं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. परंतु फक्त एक काम एका विशिष्ट घटकापुरतं मर्यादित असल्यामुळे सामान्य स्त्रियांना त्या काळामध्ये व्यक्त होता आलेलं नाही असं चित्र त्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळामध्ये थोडंसं आपण पुढं सरसावलो तर एक 12व्या शतकापर्यंत आपल्याला चांगल्या घटना तिथं पाहायला मिळतात. 8व्या शतकामध्ये एक चांगली घटना आपल्याला पाहायला मिळते. शंकराचार्यासोबत जेव्हा सरस्वती म्हणजे शारदा पंडित मंडन विषयाची पत्नी ही शास्त्रार्थ करायला समोर येते शंकराचार्यासोबत, आणि त्यावेळेस ती त्या शास्त्रार्थामध्ये जिंकते म्हणून शारदा पीठावरती तिच्या नावानेच ते पीठ त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजेच त्या ठिकाणी महिलांच्या सन्मानाची भूमिका ह्या ठिकाणी होत्या, परंतु या राजदरबारी स्त्रिया होत्या. सर्वसामान्य स्त्रियांची सुद्धा त्या काळापर्यंत स्थिती तीच होती. मग हा काळ कुठे बदलतो खऱ्या अर्थाने भारतामध्ये, तर आपल्याला लक्षात येईल की 12व्या शतकामध्ये महानुभाव संप्रदायाची स्थापना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर इकडे वीरशैव लिंगायतांची जी काही स्थापना आहे तर ती महात्मा बसवेश्वरांच्या माध्यमातून होते आणि संत नामदेवांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं काम या ठिकाणी चालते. आणि हे धार्मिक संप्रदाय समोर आल्यामुळे इथे उद्रेक झालेला आहे खऱ्या अर्थाने की वैदिक कालखंडामध्ये ज्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्या स्त्रिया इथं बोलू लागलेल्या आहेत, चालू लागलेल्या आहेत, लिहू लागलेल्या आहेत. आणि यामध्ये या तिन्ही संप्रदायाचं कार्य महाराष्ट्रामध्ये तर अत्यंत महत्त्वाचं आहे. या तीन संप्रदायामध्ये महानुभावांमध्ये महदाईसा असेल, वारकऱ्यांमध्ये संत जनाबाई असेल आणि महात्मा बसवेश्वरांच्या लिंगायत संप्रदायामध्ये अक्का महादेवी असतील. या तीन स्त्रियांनी अत्यंत महत्त्वाचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. वारकऱ्यांमध्ये संत जनाबाई इतकी देहभान हरपून गेलेली आहे की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, इतकी देहभान विसरून ती श्रीकृष्ण भगवंताची भक्ती करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. इथे महदाईसा आपल्याला दिसते, सर्वेश्वराचे श्री धरुणिया चरण ढवळे गाईन गोविंद राणा, म्हणून गोविंद प्रभूंच्या विवाह सोहळ्यामध्ये तिने आपली पहिली कविता मराठी साहित्यातली जन्माला घातलेली आहे. तर अक्का महादेवी सारखी स्त्री महाराष्ट्रामध्ये त्या कर्नाटक परिसरामध्ये अत्यंत स्तुत्य पद्धतीने त्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती बोलते, स्त्री स्वातंत्र्यावरती त्या ठिकाणी बोलण्याचं धाडस करते. हे असं चित्र आपल्याला निर्माण होत असताना आपल्याला लक्षात येतं की ह्या स्त्रिया खऱ्या अर्थाने कुठेतरी पुढे आलेल्या आहेत. परंतु यांच्या पाठीमागे उभा असणारे तिन्ही सुद्धा मला या ठिकाणी पुरुष दिसतात. आणि म्हणून महिलांच्या या सगळ्या कामगिरी मागे त्या ठिकाणी पुरुषांचाही वाटा आहे. ससद विवेक बुद्धींचे पुरुष नंतरच्या काळामध्ये पुढे आलेले आहे असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्व होत असताना महानुभाव संप्रदायाचा अँगल ह्या दोन्ही संप्रदायापेक्षा थोडासा वेगळा पडतो. ते या अंगाने की अक्का महादेवी असतील आणि जनाबाई असेल तर वारकरी संप्रदायावरती परंपरेने चालत आलेल्या भागवत संप्रदायाचंच वर्चस्व होतं.
त्यामुळे जास्त काही पुढे जाऊन वैदिक संप्रदायाच्या पुढे जाऊन त्यांना जास्त काम करता आलेलं नाही. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या माध्यमातून स्थापन झालेल्या महानुभाव पंथाने आज ती उच्च आघाडीवरती याचं काम केलं आणि स्वामींचे सूत्र हे अत्यंत महत्त्वाचे आणि इतके मोकळे होते की स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेदभाव संप्रदायामध्ये नसल्यामुळे असावे, पुरुषाप्रमाणे असावे या सांगितलेल्या सूत्राचं अनुकरण पंथामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच एखाद्या ठिकाणी रात्री आमची स्त्री बिडार राखायला सुद्धा एकटी त्या ठिकाणी असली तरी ती सर्व राखू शकते, ती पुरुषासारखी लढू शकते, म्हणून तितकं सामर्थ्य तिला चक्रधर स्वामींच्या या विचारांमुळे त्या ठिकाणी आलेलं आहे. वर्तमान काळामध्ये याचा एक चांगला प्रभाव पडलेला आहे. आमच्याकडे परभणी प्रांतामध्ये केवल्याचे मोतीबाबा होते. ते मोतीबाबा पूर्ण महिला महंत होत्या आणि ह्या महंत पूर्णतः पुरुषांच्या वस्त्रामध्ये असं अंगरखा घातलेला, खाली असं धोतर वगैरे त्यांनी घातलेलं असायचं. पूर्ण पुरुषधारी वेश त्यांचा त्या ठिकाणी असायचा. म्हणजे सामर्थ्य कुठून प्राप्त होतं आपल्याला, ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांवरती हे सगळं अवलंबून आहे. बंधूंनो, ही परंपरा आजची नाही. ज्या ठिकाणी मदरसाचं उदाहरण आपण घेतो तर त्या ठिकाणी आळक राजाला सुद्धा घडवण्याचं काम मदरसाने त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि एक चांगला राजा या ठिकाणी वाईट मार्गाने जर गेला तर त्याला ठिकाणावरती आणण्याचं काम सुद्धा मदरसाने त्या कालखंडामध्ये केलेलं आहे, आपल्याला असं दिसून येतं. महानुभावांचा जर आपण विचार जर केला तर स्त्रियांच्या संदर्भाने अतिशय वेगळी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, जी आजच्या विज्ञाननिष्ठ माणसाला, मनुष्याला विचार करणारी लावणारी आहेत. उदाहरणार्थ स्वामींचं उमाईसेचा एक प्रसंग येतो की एके दिवशी उमाईसा ही रजू धर्माला त्या ठिकाणी प्रवृत्त झालेली आणि मग मासिक पाळी आल्याच्या निमित्तानं तिनं स्वतःला कोणालाच न शिवण्याचा संकल्प केलेला. ही प्रथाच होती, अजूनही समाजामध्ये ती प्रथा आहे. आणि मग तशा पद्धतीने ती बसलेली होती आणि मग स्वामी जातात आणि तिच्या अंगठ्याला स्पर्श करतात. तर त्या ठिकाणी ती लगेच म्हणते की जिजी तुम्ही वेगळं काहीतरी केलेलं आहे आणि तुम्हाला आता विटाळ झालेला आहे. तर त्यावेळेस स्वामी त्या ठिकाणी सांगतात की उमाईसा असा कोणताच विटाळ नसतो. स्त्रियांच्या शरीरामध्ये किंवा पुरुषांच्या शरीरामध्ये शुक्ल नाडी आणि कृष्ण नाडी अशा दोन नाड्या असतात. एक वाहते एक बंद असते त्या काळामध्ये. तर त्याच्यामध्ये काही नाविन्यता नाही. त्यामुळे तो कसल्याही प्रकारचा मासिक धर्माचा विटाळ न मानण्याची पहिली संकल्पना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या भारतामध्ये दिलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच महानुभाव संप्रदायामध्ये आज कोणत्याही स्त्री त्या ठिकाणी विटाळ मानत नाही. हे ज्वलंत सत्य, विज्ञाननिष्ठ सत्य सगळ्यांना या ठिकाणी मानावं लागणार आहे. असे कित्येक उदाहरणं आपल्याला त्या आद्य चरित्र ग्रंथामध्ये, लीळा चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर ज्या वेळेस महदंबा ही पुराण प्रश्नांवरती अभिव्यक्त होते, काही आपले प्रश्न मांडते, त्यावेळेस सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रियांना एक जीवन जगण्याचा एक चांगला सुकर मार्ग उपलब्ध करून देतात. त्या काळात ती प्रथा अशी होती, जर पती वारला तर त्या ठिकाणी वैधव्य प्राप्त झालं तर सती प्रथा आपल्याकडे त्या ठिकाणी चालू होती. अशा काळामध्ये त्या स्त्रियांना वाचवण्याचं काम खऱ्या अर्थाने चक्रधर स्वामींनी केलेलं आहे. म्हणजेच हिंसेला प्रवृत्त होणारी माणसं, म्हणजे पती वारला आणि सरणावरती त्या ठिकाणी स्त्रियांना जायचं आहे असं ठरलेलं असताना चक्रधर स्वामींनी अशा कित्येक स्त्रियांना महानुभाव संप्रदायामध्ये उपदेश देऊन त्या ठिकाणी एक चांगलं नवं जीवन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या स्त्रिया पुढे इतक्या प्रचंड सामर्थ्याने उभा राहिल्यात की महदाईसा ही पहिली आद्य कवित्री आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. नंतरच्या काळामध्ये लोकाईसा बाभुळगावकर असेल, नाती नागाईसा असेल, ही पंडिता हिराईसा असेल, उपाध्याय कमळाऊसा असेल, असे कित्येक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. महिलांनो आणि भगिनींनो, याच्यामध्ये एक आपल्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळामध्ये महानुभाव संप्रदायाची धुरा ही महिलांकडेच होती. वर्तमान काळामध्ये आपल्याला तसं चित्र पाहायला मिळत नाही. तर या चित्राबद्दल आपण थोडंसं चिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या पंडित विद्वान स्त्रियांमध्ये हिराईसेचे 115 मतं आहेत.
हे 115 मतं म्हणजे तत्वज्ञानाच्या संदर्भाने तिने स्वतंत्र केलेली विधानं आहेत. ही विधानं करणारी ती पहिली तत्वज्ञ स्त्री आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग या स्त्रिया इतक्या हुशार असताना आज खऱ्या अर्थाने लेखनाची क्षमता असणाऱ्या स्त्रिया महानुभाव संप्रदायामध्ये कमी झाले का, हा चिंतनाचा विषय आमच्या समोर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी येतो. दोन घटक या ठिकाणी आहेत. एक परमार्गाने असणारी मंडळी, जे आज आपण 4-5 मार्ग बघतो, जसे म्हणजे आलेगावचा आश्रम असेल, त्याचबरोबर VRDचा अक्कांचा आश्रम असेल, त्याचबरोबर सारोळेच्या अक्कांचा आश्रम असेल, आणवीला शिवलीकरताईचा आश्रम असेल, हे 4-5 आश्रम आपल्याला स्वतंत्र दिसतात. यामध्ये मानभाव पंथीय परंपरेने संन्यास धर्म स्वीकारणाऱ्या स्त्रियांच्यासाठी ही स्थापन झालेली आश्रम 200-400 मंडळी स्वतंत्र महिला या ठिकाणी या आश्रम सांभाळतात. परंतु चित्र आपल्याला उलट आपल्याला असं पाहायला मिळतं की कुठंतरी पुरुषांनी आपल्या महंती प्रतिष्ठा या स्त्रियांना देणं अत्यंत महत्वाचं आहे. इतकं मोठं जर त्यांचं योगदान असेल तर तुम्ही एक पाऊल मागे यायला हरकत नाही आणि स्त्रियांसाठी हे आपण द्यायला त्या ठिकाणी काही हरकत नाही. इकडे आपण ज्यावेळेस घटक बघतो की संसारिक धर्मामध्ये असणाऱ्या आमच्या स्त्रिया सकाळी आपलं सगळं हे काम वगैरे आवरून देवा धर्माचा त्यांचं जे ठरलेलं नित्यविधी असेल त्या ठिकाणी पूर्ण करतात. आपल्या पतीला सांभाळतात, सासऱ्याला सांभाळतात, सगळ्यांचं भोजन असेल त्या करून देतात. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, त्यांचं योगदान जे अत्यंत महत्वाचं आहे. पुरुष म्हणून मला पडलेला एक निश्चितच प्रश्न असा आहे की ज्यावेळेस एक स्त्री घरामध्ये इतकं काम ओढते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, हे तिच्यासाठी किती मोठं काम आहे, ती कशी करत असेल. खऱ्या अर्थाने आम्हा पुरुषांची जबाबदारी सुद्धा ठरते की त्यांच्या खांद्यास खांदा लढून आम्ही सुद्धा त्यांच्या या कामामध्ये सहभागी झालं पाहिजे. मार्गामध्ये तर ह्या प्रथा पडलेल्याच आहे, परंतु संसार धर्मामध्ये स्त्रियांच्या पाठीराखे सुद्धा जे काही आपले पती आहेत त्यांनी सुद्धा पुढे येऊन हे काम खऱ्या अर्थाने करायला हरकत नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं. बंधूंनो, याचबरोबर महिलांच्या चिंतनाच्या आणि विचारवंतांच्या परिप्रेक्ष्यामध्ये सुद्धा वर्तमान काळामध्ये महानुभाव स्त्रिया ह्या त्या मानाने कमीच आहे असं मला त्या ठिकाणी दिसतंय. शिक्षण क्षेत्रामध्ये आताच आपण पाहिलं की आमच्या सोनालीताई आमच्यासोबत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये PhDचं अध्ययन त्या करत आहेत. अशा महिला समोर येणं अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा महिलांना वेळ देणंही अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण जर त्यांना फक्त आणि फक्त किचन पुरतच मर्यादित ठेवलं त्या महिला समोर येऊ शकत नाही. म्हणून आपलं सुद्धा आद्य कर्तव्य ठरतं की या महिलांना आपण त्या ठिकाणी पुढे येऊ द्यायला पाहिजे, त्यांना चांगलं सहकार्य करायला पाहिजे आणि ते सदोदित सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी राहायला पाहिजे. गुरुवर्य वाढल्यानंतर कैवल्य नागापूरकर बाबांनंतर त्यांचा प्रेरणास्रोत खचला आणि कुठेतरी वाटलं त्यांना काम स्टॉप करावं. पण आम्ही ताईंनाच विनंती केली की ते थांबायचं नाही. जगामध्ये कितीही प्रॉब्लेम्स येतील, समस्या आपल्याला प्रत्येक स्त्रीच्या मागे समस्या आहे, परंतु आपली सुद्धा आई वडील भाऊ म्हणून एक नीती कर्तव्यता आहे की आपण त्याच्या पाठीमागे निश्चित त्या ठिकाणी आपण उभा राहायला पाहिजे. तरच या स्त्रिया येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं काम उभा करू शकतात असं मला त्या ठिकाणी वाटतंय. बंधूंनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळही त्या ठिकाणी भरपूर झालेला आहे. तुमची मानसिकता पाहतो आमचे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्यक्त होणारच आहे. त्यानिमित्ताने मी जास्त न बोलता मी आपल्या विचारांना या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. धन्यवाद सर. आम्हा महिलांना मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे इथे आभार मानते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शेण धोंडे घालून आपल्याला शिक्षणाचा धडा शिकवला. तसंच त्यांनी मोलाचं असं मार्गदर्शनही केलं आपल्याला सावित्रीबाई फुले यांनी. तर मी यानंतर एका पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आपण इथे घेत आहोत, तर याकरिता प्रवीण खोब्रागडे यांना मंचावर आमंत्रित करते. सर्वांना दंडवत. श्री दत्तात्रय प्रभू मंदिर तळोदी बालापूर शताब्दी वर्ष महोत्सवाच्या कार्यक्रमा शृंखलेतील जागतिक महिला दिन मेळाव्याचे औचित्य साधून कैवल्यवासी राजदादा कारंजेकर सेवा समितीद्वारा आयोजित
प्रकाशित होणारे सर्वज्ञ संस्कार त्रैमासिकचा महिला विशेषांक प्रकाशन या ठिकाणी होत आहे. तसेच कैवल्यवासी राजादादा कारंजेकर सेवा समितीद्वारा दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार 2024 हा सुद्धा इथे दिला जाणार आहे. यावर्षी हा पुरस्कार एक महिला भिक्षुक तसेच एक महिला वासनिक यांना देण्याचे समितीने ठरवले आहे. तरी मी सर्वज्ञ त्रैमासिकाच्या टीमला विनंती करतो की प्रकाशनाकरता पाहुण्यांकडे पुस्तक द्या. डॉक्टर दीपक गवळी सरांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या महिला विशेषांकाचं स्वागत करूया. तर या पुरस्काराची व या त्रैमासिकाची पार्श्वभूमी सांगण्याकरता मी या संस्थेचे सर्व डॉक्टर दीपक गवळी सरांना विनंती करतो. सर्वांना दंडवत प्रणाम. या मार्गाशी अधिकारण श्री दत्तात्रय प्रभू, माझे तुमचे सगळ्यांचे या सृष्टीचे उद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना दंडवत प्रणाम करतो. आपल्याला आज श्री दत्तप्रभू मंदिर देवस्थान ह्यांच्या शताब्दी महोत्सव वर्षभर जे चालणार आहे त्याच्या कार्यक्रम शृंखलेतील जागतिक महिला दिन मेळावा आज या ठिकाणी होत आहे आणि त्याचे औचित्य साधून जे आहे ते आपण दोन गोष्टी या ठिकाणी करायच्या ठरवल्या. म्हणजे दरवर्षी आपण तो कार्यक्रम करतो कैवल्यवासी राजादादा कारंजेकर सेवा समितीच्या माध्यमातून, की एक व्याख्यान सत्र आणि 2 लोकांना पुरस्कृत करतो. आणि एक त्रैमासिक मागच्या 2 वर्षापासून आपण सुरू केलं आहे. त्या त्रैमासिकाचं सुद्धा प्रकाशन 5वा अंक मध्ये 1 वर्ष आम्ही करू शकलो नाही, ते करण्याचं ठरवलं. आणि त्याकरिता या गावातल्या दत्त मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष जे आहेत हंसराज भाऊ खोब्रागडे ह्यांना आम्ही विनंती केली. तसेच शताब्दी महोत्सव समितीचे जे अध्यक्ष आहेत आमचे छत्रपती भाऊजी शेंडे आणि महिला मंडळांना विनंती केली, त्यांनी होकार दिला. म्हणून त्याचा औचित्य साधून आणि आमचे वरिष्ठ वडील बंधू महेशजी भाऊ खोब्रागडे यांनाही विनंती केली, त्यांनी होकार दिला. आणि त्या अनुषंगाने मग आज हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. या प्रकाशन सोहळा किंवा या मासिकाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आत्ताच आमचे बंधू मित्र बंधू म्हणा भारतभूषण शास्त्री सर यांचं भाषण झालं आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. तर याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तळोदी वाडापूर या गावाचं जे स्थान आहे महानुभाव पंथ आणि तत्वज्ञान आणि साहित्यामध्ये एक वेगळं आणि मोलाचं स्थान आहे. जसं त्यांनी सांगितलं की डॉक्टर तुबी गेडाम साहेब याच भूमीत जन्मले, तसेच डॉक्टर राबू मेश्राम गुरुजीही याच भूमीत जन्मले सर. आणि त्यांनीही या पंथामध्ये साहित्य निर्मितीची जी सुरुवात केली दलित चळवळीमध्ये, त्यांचं मोठं मोलाचं योगदान आहे. आणि साधारण धर्मांतराच्या काळामध्ये जेव्हा धर्मांतराची लाट होती, त्या धर्मांतराच्या लाटेमध्ये या दलित समाजामध्ये महानुभाव पंथीय लोकांना राखून ठेवण्याचं जे काम आहे कैवल्यवासी रावसाहेब ठवरे यांनी जे त्यांच्या नेतृत्वामध्ये तयार झालं ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुबी गेडाम साहेब आणि कैवल्यवासी डॉक्टर राबू मेश्राम साहेब हे एकत्रितच होते. त्याच्यातले काही प्रसंग पण आहे आणि त्यांचाच एक वारसा आणि त्याच शृंखलेला पुढे घेऊन जाण्यासाठी
की ते साहित्य पुन्हा लोकांपर्यंत पोहोचावं. संशोधित साहित्य, महानुभाव पंथातलं संशोधित साहित्य, नवीन साहित्य आणि पारंपरिक साहित्य हे जनसामान्यापर्यंत पोहोचावं, या भावनेतून आम्ही सर्वज्ञ संस्कार, आध्यात्मिक आणि सामाजिक समतेचा महामेरू ह्या नावाने प्रकाशनाला सुरुवात केली. आपल्याला सांगू इच्छितो की अष्टशताब्दी वर्ष झालं आणि त्या अष्टशताब्दी वर्षातला पहिला विशेषांक महाराष्ट्रातला सर्वज्ञ संस्कारचा आम्ही प्रकाशित केला आणि जवळपास सगळ्यांनी त्याची भारतभूषण शास्त्री सर असतील किंवा इतरांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण लेख दिले आणि त्याचं सगळीकडे कौतुकही करण्यात आलं. त्याला कुठला पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा नाही आहे, पण लोकांनी जे कौतुक केलं तेच आमच्यासाठी मोलाचं आहे आणि आपण साहित्याच्या क्षेत्रामध्ये काही कंट्रीब्यूट करू शकत आहे हे एक त्याच्या मागचा उद्देश आहे. सर आपल्याला सांगू इच्छितो की या गावातलं अजून एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा गुरुजींनी ही सगळी चळवळ सुरू केली आणि श्री चक्रधर स्वामीच्या तत्वज्ञानाला आणि ध्येय धोरणाला अनुसरून तत्वज्ञान जेव्हा खऱ्या अर्थाने मांडलं तेव्हा त्यांनी हा विचार नाही केला की कुठले महंत, कुठले साहित्य आणि कुठले कोण लोक त्यांना चांगलं म्हणतील की वाईट म्हणतील. त्यांनी वेळ प्रसंगी विरोध पत्कारला, पण ते जे साहित्य होतं ते प्रखरपणे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नुसता बोलून केला नाही तर 13-14 ग्रंथ लिहून त्यांनी प्रकाशित केले, जो वारसा आज आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे ना. तो या गावाचं ते एक वैशिष्ट्य आहे. प्रेरणा पुरस्कार सुरू करण्यामागची 2 उद्देश. या परिसरामध्ये जो महानुभाव पंथ टिकून आहे तो माझ्या वासनिक लोकांपासून आणि या इथल्या अनुयायांपासून टिकून आहे आणि मी असं समजतो की हे गोरगरीब आम्ही लोक आहे ना, आम्ही खऱ्या अर्थाने महानुभाव पंथ पाळतो आणि याचा प्रचार प्रसार करतो. जसं आमच्या तळोदी वाडापूर या मंदिराचं उदाहरण घेतलं तर आज 6 पिढ्या झाल्या असतील साधारण किंवा 7 पिढ्या झाल्या असतील ते मंदिर आहे. रोज दिवा जळत आहे, रोज आरती दुपारती होत आहे आणि एक काळ होता की हीच एक मंदिर होतं आणि आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या परिसरातले लोक या मंदिरासाठी यायचे, दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी यायचे, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी यायचे. कुठलाही साधू आला तरी इथून काही उपाशी गेलेला नाही. तर 100 वर्ष तर याच परंपरेला झाले आणि ही जी मंडळी आहे ती हा पंथ म्हणजे खरं सांगायचं झालं तर मोठ्या पातळीवर घरवापसीच्या योजना चालू होतात. असली कुठलीच घरवापसीची योजना न होता हा पंथ अजून भरभराटीत आहे. ते या पंथात मुळात काम करणाऱ्या छोट्या छोट्या लोकांच्या ह्याच्याने, तर या लोकांचाही कुठेतरी सन्मान व्हावा, त्याच्यामध्ये भिक्षुकही असतील, वासनिकही असतील, ह्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने आम्ही राजदादा कारंजेकर प्रेरणा पुरस्कार सुरू केला. आणि त्या पुरस्काराचं एवढंच आहे की जी लोकांनी तन मन धनाने, या गोरगरीब वर्ग आहे इकडचा, पण त्यांनी तन मन धनाने या पंथाला वाहून दिलं आणि आपलं कार्य करून पंथ पुढे जाण्यासाठी हे करतायत, तर त्यांना एक टोकन ऑफ अप्रिशिएशन, छोटंसं त्यांचंही कुठेतरी कार्याचं हे व्हावं म्हणून हा पुरस्कार सुरू केला. त्याचं छोटंसं स्वरूप आहे की दरवर्षी आम्ही एक भिक्षुक आणि एक वासनिक, कारण निवृत्ती आणि प्रवृत्ती दोन्ही मार्ग गुरुजी म्हणतात की या दोन्ही मार्गाने जे आहे आम्हाला पुढे जाता येते, तर एक वासनिक आणि एक भिक्षुक ह्या दोघांपैकी आम्ही त्यांना निवड करतो आणि त्यांना या ठिकाणी पुरस्कृत करतो. तो यावर्षी हा जो पुरस्कार आहे, सर मी जाहीर करू चालेल? ठीक आहे. तो यावर्षी हा पुरस्कार, कारण यावर्षी जागतिक महिला मेळावा या ठिकाणी होत आहे, त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की मागच्या 3 वर्षात आम्ही हे पुरस्कार पुरुषांना दिले. हे पण एक बायसनेस आहे. ठीक आहे. तर यावर्षी हा पुरस्कार महिलांना द्यायचा असं आमच्या समितीने ठरवलं आणि मग आम्ही शोधाशोध करायला सुरुवात केली. तर आम्हाला 2 अशी नावं मिळाली. आम्ही बरेच अजून नावं पण हे केले, पण त्यामध्ये 2 नावं मिळाली आणि मी त्यांची या ठिकाणी घोषणा करतो. त्याआधी एक सुटून गेलं, ते सांगतो. सर म्हणत होते की अध्यात्म आणि विज्ञान, मला वाटतं हे दोन्ही सारखे आहे. साहित्यकारांनी म्हणा किंवा परंपरेने काही लोकांनी ह्या दोघांना परस्पर विरोधी आणून ठेवण्याचा प्रयत्न केला. सायन्सची एक डेफिनेशन आहे. व्हॉट इज सायन्स? सायन्स कशाला म्हणतात, विज्ञान कशाला म्हणतात? अ सिस्टमॅटिक नॉलेज ऑफ थिंग.
एखाद्या गोष्टीचं सिस्टमॅटिक नॉलेज घेणे म्हणजे सायन्स. तो नेहमी आम्ही विज्ञान आणि अध्यात्म ह्यांना परस्पर विरोधी उभं करून जे आहे त्यांच्यात कुठेतरी दोन दुरावा निर्माण करतो, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न करत नाही. पण चक्रधर स्वामींचं आध्यात्मिक जे विचार आहेत ते पूर्णतः वैज्ञानिक आहे. आता भारतभूषण शास्त्री सरांनी सांगितलं मासिक पाळीचं उदाहरण. तो महानुभाव पंत नुसतं विचार सांगत नाही समतेचे, तर आचरणातून विचार जे आहेत ते रुजवल्या जातात. जसं मासिक पाळीचं उदाहरण, अजूनही पुढारलेल्या कुटुंबांमध्ये मासिक पाळीच्या दिवसात महिलेला स्वयंपाकघरात जाऊ देत नाही. पण मी आता 42 वर्षाचा झालो, माझ्यापेक्षा माझे वडील बंधू आहेत त्या ठिकाणी किंवा अजून आहेत, आम्ही आमच्या महानुभावांच्या घरांमध्ये कधीच नाही बघितलं की महिला जी आहे एकही दिवस पूजा नसेल केली, पूजा केल्याशिवाय पाणी नसेल पिली आणि हे नसेल केली. तो हा वैज्ञानिक दृष्टिकोन आध्यात्मिक दृष्टिकोनातून आचरणात आणण्याचं काम जे आहे ना महानुभाव पंतांनी केलं. आता हे एक उदाहरण आहे, मी असे तुम्हाला 50 उदाहरण देऊ शकतो, इतका वेळ नाही आहे. या वर्षीचा जो राजदरदादा कारंजेकर प्रेरणा पुरस्कार आहे तो भिक्षुक वर्गामध्ये जो आहे तो आमच्या तपस्विनी ताई, पूजनीय तपस्विनी ताई आज ते आहेत नाही, म्हणजे आज आलेल्या नाही आहे, पण मी त्यांचं नाव जाहीर करतो. त्या राधिकाताई कारंजेकर, श्रीकृष्ण आश्रम नागपूर, ह्यांना यावर्षीचा राजदरदादा कारंजेकर प्रेरणा पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे. आणि भिक्षुक आणि जे वासनिक आहे त्या कॅटेगरीमध्ये सौ ललिताताई प्रकाश लोखंडे, विरखंडी, जिल्हा नागपूर, ह्यांना वासनिक कॅटेगरीतील जे आहे ते पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांचा जे बायोपट आहे, जीवनपट, हे वाचण्याकरिता मी सौ नीताताई विलास रामटेके ह्यांना आमंत्रित करतो. ते 2 मिनिटं वाचून दाखवतील आणि त्याच ठिकाणी पुरस्कार. आणि मी अध्यक्षांना हे पण विनंती करतो की त्यांच्या हस्ते जो आहे त्यांचा सत्कार म्हणजे. तोपर्यंत पुरस्कार वितरण करा ना, दोन्ही काम होते. मी सौ ललिताताई प्रकाश लोखंडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचकावर यावे. तुम्ही सांगा, तुम्ही कंटिन्यू करा, तुम्ही वाचून दाखवा. सोबत कार्यक्रमामध्ये वाचून दाखवते ते. महदंबेच्या जिज्ञासेतून झाले ब्रह्मविद्या साकार. माळीमठांच्या लेखणीतून आला लीळाचरित्रास आकार. श्री दत्त मंदिर शताब्दी महोत्सव व महादाईचा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही आज या प्रेरणा पुरस्काराचं वितरण करत आहोत. तर मी ललिताताईंचा परिचय थोडक्यात देते. सौ ललिताताई प्रकाश लोखंडे यांचा जन्म 8 सप्टेंबर 1963 रोजी भिवापूर येथे शेंडे कुटुंबात झाला. घरात पंथीय वातावरण होतं, त्याच्यामुळे ताईवर सुद्धा चांगले संस्कार झाले. पुढे शिक्षणासाठी भावंडांसोबत ताई नागपूरला गेल्या आणि शिक्षण घेत असतानाच त्यांचा परिचय श्री कैवल्यवासी श्री डॉक्टर राघव मेश्राम गुरुजी यांच्यासोबत झाला. त्यांच्या विचारांचा ताईंवर प्रभाव पडला आणि ताईंचं कार्य अजून वाढलं. पुढे ताईंचा 15 मे 1985ला श्री प्रकाशजी लोखंडे यांच्याशी विवाह झाला आणि साहेबांची बदली पश्चिम महाराष्ट्रात झाली. त्यानंतर 1996ला त्यांची बदली पुन्हा नागपूर येथे झाली आणि ताईंचा परमार्थ अध्ययन मंदिराशी जोडल्या गेल्या. इथे ताईंनी अनेक उपक्रम राबविले. यामध्ये ताईंनी स्त्रियांना एकत्रित करून त्यांनी ज्ञानाचे आदान प्रदान केले आणि मंदिरातील महिलांसोबत मिळून स्मरणाचा उपक्रम राबवला. त्यात त्यांनी आताच डॉक्टर दीपक यांनी सांगितलं की यावर्षीचा भिक्षुकांमध्ये जो पुरस्कार देण्यात आला तपस्विनी राधाताईंना तो जाहीर झाला आहे. तर राधाताईंसोबत ताईंनी
महिलांना उपदेश देण्याचं कार्य, त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या निमित्तानं देवाची लूट करण्याचा सुद्धा उपक्रम ताईंनी सुरू केला. परमार्थ अध्ययन मंदिर यांच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं ताईंनी कृष्णाजी खोब्रागडे, ज्ञानेश्वर हेमणे, सविता हेमणे यांच्यासोबत मिळून एक आगळावेगळा उपक्रम राबवला. यांनी लीळा चरित्रामधील जे लीळा आहेत त्यांचं चित्रांकन केलं आणि या 36 लीळा संक्षिप्त रूपात, चित्राच्या रूपात त्यांनी प्रकाशित केल्या. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. मागील वर्षी सारगाव चक येथे जो 5 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता, संस्कार शिबिर आयोजित केलं होतं, या ठिकाणी ताईंनी जे लीळा चरित्राचे जे चित्रांकन केलं त्याचं प्रकाशन आणि तिथं चित्रांकनाची प्रदर्शनी सुद्धा तिथे लागलेली होती. सर्वांनी ताईंचं टाळावाजून स्वागत करा. या मार्गाशी आदिगुरु श्री दत्तात्रय प्रभू त्यांना नमन करून आजच्या स्टेजवरचे सगळे अध्यक्ष आणि तपस्विनी ताई, मला नाव माहीत नाही सगळ्यांचे, त्यांना मी दंडवत करून दंडवत प्रणाम करते. आणि आज महिला दिन आहे. महिला दिनाच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा देते. आणि महिला दिन हा आपल्या मानगाव पंथाचाच नाही तर आजच्या दिवशी सगळीकडे महिला दिन साजरा करण्यात येतो. सावित्रीबाई फुले, जिजामाता, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, त्यांचं सगळ्यांचा म्हणजे कुठे ना कुठे कार्यक्रम सुरूच असतो. म्हणजे त्यांच्या मंदिरात असतो, रामाच्या मंदिरात असतो, देवीच्या मंदिरात कुठेतरी कार्यक्रम असतो. पण आम्हाला काही म्हणजे जमत नाही, त्याच्यामुळे आम्ही काही जाऊ शकत नाही. आमच्या गावाकडे भरपूर कार्यक्रम होतात महिला दिनाचे. आपल्या म्हणजे त्यांचे तर होतातच महिला दिनाचे कार्यक्रम, पण आपल्या मानगाव पंथामध्ये पण एक महादाई सहा म्हणून होऊन गेल्या. म्हणजे त्या आद्य महिला म्हणावं लागेल. त्यांचे कार्य तर खूप मोठे आहे. धर्माची धुरा उचलून धरली. आपले आचार्य श्री चक्रधर त्यांना पुरस्कार दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा. पण मला आणखी एक सांगायचं आहे. आमचे मावसाजी म्हणजे राजदादा कारंजकर यांच्याविषयी कोणीच काही बोलले नाही आतापर्यंत. त्यांनी भरपूर कार्य केले. अध्ययन मंदिरचा कार्यक्रम, अध्ययन मंदिरामध्ये पण ते सदस्य होते, तिथे पण भरपूर कार्य केले त्यांनी. आणि तळोदीमध्ये पण त्यांनी, आता जेव्हापासून मी पाहते म्हणजे लहानपणापासून मी त्यांना पाहते, पण तिथे मंदिरात पण त्यांनी भरपूर कार्य केले. त्यांच्याविषयी कोणीच काही बोलले नाही. आज कार्यक्रम वेगळा आहे. हो, अच्छा, महिलांवरच बोलायचं. हां, ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. सर्वप्रथम पंचकृष्ण भगवंतांच्या चरणी विनम्र दंडवत प्रणाम करतो. श्री दत्त मंदिर महानुभाव देवस्थान शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं जागतिक महिला दिन सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी उद्घाटन केलं त्या तपस्विनी सोनूताई शास्त्री नागापूरकर,
प्रमुख अतिथी प्राध्यापक भारतभूषण शास्त्री, डॉक्टर नितेश रामटेके सर, डॉक्टर सौ माधुरी कोकोडे मॅडम ज्या नाही आहेत आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, माननीय शेंडे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना पुरस्कार देण्यात आला त्या पुरस्कारार्थी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर दीपकजी गणवीर यांनी संपादित केलेलं सर्वज्ञ संस्कार हे एक अतिशय महत्त्वाचं साहित्य लेखन लोकार्पण करताना आम्हालाही अतिशय आनंद झाला. आत्ता महदंबा साहित्य संमेलन झालं आणि त्याची प्रतिक्रिया पटकन संस्कार रूपानं बाहेर आली. इतकी तत्परता असणारे डॉक्टर दीपकजी गणवीर यांच्या कार्याबद्दल कौतुक वाटतं. माननीय आमचे सन्मित्र सन्माननीय राजकुमारजी ज्यांनी महदयसांचा पूर्णपणे जीवनपट उलगडून दाखवला, ते आदरणीय सर खोब्रागडे सर, इथे उपस्थित सर्व महानुभाव आणि महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहोत. मला खरं म्हणजे तुमच्या सहनशक्तीची आणि तुमच्या त्या ऐकण्याच्या क्षमतेबद्दल असं वाटतं की ही क्षमता आम्हाला दे देवा, ही ऐकण्याची क्षमता आम्हाला दे. किती वेळेपासनं तुम्ही सगळ्यांना ऐकता आहात आणि म्हणून महिला शक्तिशाली आहे. महिला शक्तिशाली याच्यासाठी आहे की ती केवळ ऐकते म्हणून नाही, आयुष्यभर नुसती ऐकत आलेली आहे. नुसते लोक तिला सुनवत आलेले आहे, ऐकवत आलेले आहे आणि ती नुसती सहन करीत ऐकत गेलेली आहे. आणि तिचा दिन साजरा करताना पुरुष किती दिन केले सर तुम्ही, त्याच्याबद्दलही मला अतिशय कौतुक वाटतं सरांचं. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलेनं 9 महिने वंशाचा दीपक आपल्या गर्भात जपला आणि 9 महिने त्याचं इतकं पालन करत तो दीपक प्रज्वलित कायम ठेवला, ही महिला करते. कारण ती सृजनाची माता आहे, नवनिर्मिती क्षमता तिच्या ठिकाणी आहे, म्हणूनच त्या शक्तीची पूजा आहे. ती शक्तिशाली आहे आणि तीच महिला जी गर्भात 9 महिने 9 दिवस दीपक प्रकाशित ठेवू शकते आणि कायम त्या दीपकाला बाहेर या विश्वात आणल्यानंतरही तो दीपक या विश्वाला प्रकाशित करण्यासाठी झटत असतो, झिजत असतो. आणि तीच महिला 100 वर्ष या मंदिरातला दीप सुद्धा सातत्यानं पाजळ ठेवते. इतकं महनीय कार्य महिलेशिवाय कोणी करू शकत नाही. तिच्या शक्तीची कितीतरी उदाहरणं मला देता येतील, इतकी प्रचंड शक्तिशाली महिला आहे. मग इतकी प्रचंड शक्तिशाली ज्या महिलेच्या बद्दल ती शक्तीचं रूप म्हणून तिची पूजा झाली आहे, ज्या शक्तीबद्दल अनेकांना, जी रामायण घडली, महाभारत घडली, त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार कोण असेल तर ती स्त्री दिसते आहे. तिच्याबद्दल बोलल्या जात आहे, पण ती स्त्री कशी होती? मग तिच्याबद्दलचा इतिहास पाहिला तर बापरे, रामटेके सरांनी सांगितलंय, खोब्रागडे रामटेके सरांनी, की पारंपरिक समाज व्यवस्था पाहिली आणि मी ती षडवर्णाची व्यवस्था मानतो, चातुर्वर्णाची मानत नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया, आणि सर्वात शेवटचा नंबर आहे स्त्रीचा. आणि ह्या स्त्रियांच्या वाट्याला काय आलं? चित्र बदललंय, रूप बदललंय, स्वरूप बदललंय, पण गुलाबी तीच आहे. काय होतं? ती गुलाबीचं चित्र कसं होतं स्त्रीचं? तिच्या गळ्यात साखळ दंड होते, त्या साखळ दंडांना हातही करकचून बांधले होते, त्या साखळ दंडाचा लोंबक इथेही आला होता आणि ते साखळ दंड पायापर्यंत बांधून स्त्रीला गुलाम म्हणून दाखवलं गेलं होतं. हे स्त्रीचं गुलामीचं चित्र प्राचीन काळामधलं आहे.
आता चित्र बदललं, पण गुलामी तीच आहे. चित्र बदललं म्हणजे कपाळावर सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकू आलं बंधनाचं. ते जे आतमध्ये गळ्यामध्ये लोढणं होतं तिथे मंगळसूत्र आलं सप्तपदीचं. त्या हातात जे कंकण होते, जे बेड्या होत्या तिथे बांगड्या आल्या, कंकण आली. ज्या पायात बेड्या होत्या तिथे तोरड्या आल्यात. म्हणजे तिथेही तुम्हाला चित्र बदललं, स्वरूप बदललं, पण बांधूनच ठेवलंय. अशा स्त्रीला जिनं निर्माण केलं, ज्या पुरुषांना निर्माण करणारी स्त्री आहे, त्या सगळ्यांना आता ताईंनी अतिशय उत्तम दाखला दिला, अतिशय उत्तम पद्धतीनं मांडणी केली का तिने पुरुषाला जन्म दिला आणि अवतारांना सुद्धा जन्म दिला म्हणून ती श्रेष्ठ. आणि ज्या अवतारींनी तिच्या गर्भात जन्म घेतला म्हणूनही ती श्रेष्ठ. या सर्वांगानं सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिशाली स्त्री आहे. आणि त्या स्त्रीची अवस्था पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये किती भयंकर होती हो, किती भयंकर. म्हणजे सती जाण्याची प्रथा सांगितली. स्त्री पुरुष तुलना नावाचा ताराबाई शिंदेनं ग्रंथ लिहिला. सती जाण्याच्या प्रथेमध्ये फक्त स्त्रीनी सती जायचं, नवरा मेला की बायकोनी उडी टाकायची. मग एखादी त्याची आवडती पत्नी मेल्यानंतर नवरोबानी का उडी नाही टाकली? तो काय नाही सता गेला? ही जर सती गेली तर तो सता का नाही गेला हा प्रश्न ज्योतिबा फुल्यांनी विचारला. एका नवऱ्याला 2 बायका, 3 बायका, 4 बायका करण्याचं स्वातंत्र्य आणि एका स्त्रीला पती हाच परमेश्वर म्हणून समाधान मानणं आणि तेही बंधनात राहणं. ही कुठली समानता होती? अहो इतकंच काय, पती हा परमेश्वर मानल्यानंतर तो जर दारू पिऊन घरात आला आणि घरात आणल्यानंतर दारू पिण्याच्या अवस्थेमध्ये त्यानं बायकोला झोडपलं, लाता लाता मारल्या, तरी नवरा हा परमेश्वराचं रूप आहे म्हणून त्यांनी मला पाय मारले, लाता मारल्या म्हणून त्याच्या लाता पाय दुखले असे म्हणून त्याचे पाय तूप लावून चोळून देणारी ती महिला, ती स्त्री, ती पत्नी, धर्मपत्नी, सहधर्मचारिणी. कसली बंधन आहेत ही? कसली बंधन आहेत? तिन्ही सती जायचं, तिन्ही नवऱ्याचे पाय चोळून द्यायचे, पुन्हा नवऱ्याला आवडते तेच पदार्थ तिने खायचे, दुसरे तुला खाता येणार नाही. ज्या नवऱ्याचे देव आहे, ज्या कुळामध्ये ती गेली ते स्वीकारायचे. सगळं सगळं नवऱ्याचं, त्या कुटुंबाचं, त्या घराचं. तिचं काय? तिच्या अस्तित्वाचं काय? तिला काही स्वतःचं जीवन आहे? आणि जी सुरुवातीला जन्मल्यानंतर मुलगी आहे की मुलगा आहे हे सुद्धा तपासण्याचं यंत्र आलं आणि तिथेच गर्भपाताचे प्रयोग सुरू झाले, भ्रूण हत्या सुरू झाल्या. मुलीचा जन्म नको इतका तिटकारा आणि किळस वाटायला लागला. भ्रूण हत्येचे प्रकार प्रचंड वाढले. त्याच्यानंतर ती मुलगी कशी बशी जन्माला आली तर ती मुलगी आहे, मुलगा नाही. मुलीसारखं वागलं पाहिजे, मुलीसारखं राहिलं पाहिजे, तुला बरोबर असं असं वागता येणार नाही, सायंकाळची वेळ झाली घरी बस, तू मुलगा नाहीस. तिच्यावर बालपणापासून तशा पद्धतीचे संस्कार टाकणं की तू मुलगा नाहीस, तू कुलदीपक नाही, तू वंशदीपक नाही, तू दुय्यम आहेस, हे बिंबवण्याचं काम पुरुषी सत्तेनं, पुरुषी संस्कृतीनं सातत्यानं तिच्यावर केलं. त्याच्यानंतर तिनं पुढे जाऊन मोठी झाली, कॉलेजमध्ये गेली, लग्न झाल्यानंतर नवरा तिला आला. पहिले आई वडिलांच्या बंधनात, नंतर नवऱ्याच्या बंधनात बायको म्हणून, तिकडे कोणाची सून म्हणून बंधनात, आणि पुन्हा तिकडून पुढे गेल्यानंतर मुलं आणि त्यांची सेवा. पुणे म्हातारपणात पुन्हा नवऱ्याची सेवा आणि सगळ्या मुलांचं संगोपन आणि मुलांच्या मुलांचं संगोपन, आजीचे नाते.
म्हणजे सगळे नाते गोते तिनं जोपासले, सगळ्या भूमिका तिनं वठवल्या प्रामाणिकपणे, सगळं घर बांधून ठेवण्याचं काम तिनं केलं. आणि इतकी शक्तिशाली, प्रचंड परिश्रम करणारी महिला, इतकी प्रचंड ऊर्जा असणारी महिला आणि इतकी शक्तिशाली असताना ती दुय्यम का? तिच्या ठिकाणी एक वेगळेपण का? किंवा तिला असं वेगळं म्हणजे तिची पिळवणूक, फसवणूक, शोषण का करावं वाटलं? किंवा तिला दुय्यम ठेवावं का वाटलं? किंवा का म्हणून तिने ते स्वीकारलं? हे प्रश्न रामटेके सरांनीही निर्माण केलेत. तिच्या अस्तित्वाचे प्रश्न आहे. तिने स्वतःला विचारावेत का मी आता काय करावं? अतिशय महत्वाचे प्रश्न. मी कुठे जावं? आणि अशा म्हणजे तिचा नवरा मेला तरी तिथे अतिशय सुंदर असणारे केश आणि ते केश वपन करणं, सगळ्या प्रथा होत्या. बालविवाह प्रथा म्हणजे ज्या मुलीला कळतही नव्हतं की आपल्याला नवरा असतो, लग्न करावं लागतं, आणि तो नवरा म्हणून जेव्हा समजायला लागते तोच तिचा नवरा मरून जातो. आणि तिला जेव्हा संसार कळावा त्या वयात तिला वैधव्य भोगावं लागतं, विधवा म्हणून जगावं लागतं, सगळ्या नजरांना छेडावं लागतं, झेलावं लागतं. अशा पद्धतीची जगणारी स्त्री आपल्याला दिसते आहे. या पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये ती दिसली आहे. ती अबला करून टाकलेली आहे. आता सबलीकरणाचे प्रयोग सुरू झालेले आहेत. ती शक्तिशाली म्हणण्याचे प्रयोग सुरू झाले. मग कुठेतरी न्यूयॉर्कच्या महिलांनी 1910 मध्ये आम्हाला पगार मिळावा बरोबर, आमच्या नोकरीचे तास बरोबर पकडल्या जावे, आम्हाला सुट्टीचे बरोबर प्रयोग म्हणजे माणसांबरोबरचे हक्क आणि अधिकार आम्हाला मिळावे म्हणून कुठेतरी महिलांच्या बाबतीत जाणीव जागृती करण्यासाठी मोर्चे काढले. त्या दिवसापासून जागतिक महिला दिन सुरू झाला. फॉरेनच्या बायांच्या डोक्यातली ही, आणि ती तर घटना 1910ची आहे. पण या घटनेच्या आधी 12व्या शतकातली घटना अत्यंत महत्वाची आहे. आणि ती अत्यंत मोलाची आणि अत्यंत महत्वाची, ज्याबद्दल बोललं गेलंय की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचे प्रवर्तक, संस्थापक, ज्यांनी महिलांना, स्त्रियांना आणि पुरुषांना मोक्षाचा अधिकार बहाल केला, देवा धर्माचा, पूजनाचा अधिकार बहाल केला. ही सामान्य बाब नव्हती. ही सामान्य बाब नव्हती. अतिशय कठीण बाब होती. कारण जिथे सगळी दारं बंद आहेत, धर्माची दारं बंद आहे, मोक्षाची दारं बंद आहेत, पूजनाची दारं, अरे पूजेमध्ये जरी तुम्ही गेल्या तरी तुमच्या सावलीनं विटाळ होत होता. हो, तुम्हाला स्पर्श करायचं नाही, दूर ठेवायचं. स्त्री हा आध्यात्मिक मार्गातील धोंड आहे. मंगलकारक आणि शुभ कार्यामध्ये तिचा शिरकाव नको का? अरे जिच्यातून तर तुम्ही जन्माला आले, आणि तिच्याबद्दलचा विटाळ कशासाठी? हे प्रश्न एवढे वर्ष सातत्यानं विचारले गेले. आणि ते प्रश्न 12व्या शतकात सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी सोडवलेत. त्यांनी महिलांना ती जाणीव जागृती करून दिली. कोण नव्हतं त्यांच्यासोबत? महदाईसा म्हातारी चर्चक होती, जिज्ञासू होती, काहीतरी पुसतची असे सातत्यानं ती विचारत होती. म्हणून लीळा चरित्र जन्माला आलं. तिनं विचारलं नसतं तर अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या नसत्या. सर्वज्ञांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जीवन कर्तृत्वाचे अनेक पैलू प्रकाशात आले नसते जर महदाईसाने प्रश्न केले नसते. तर प्रश्न पडणं हे जिवंत माणूस असण्याचं लक्षण आहे. आणि पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघणं हे बुद्धिवान असण्याचं लक्षण आहे. महदाईसा बुद्धिवान होती. अनेक महिला तिथे आहेत. आणि आता ताईंनी सांगितलं का, तो सगळ्या महिलांच्या कोंडाळ्यात स्वामी बसलेत. सारंग पंडिताच्या मनात किलबिश तयार होतं की महिलांना सांगतायत का स्वामी, पुरुषांना वगैरे नाही का? आणि त्या किलबिशाला उत्तर दिलंय तिथे स्वामींनी, या तुमचा तो जीव आणि यांचा काय जीवलीय? बाई पुरुष होऊनी असावे, मनुष्य मात्र होऊनी असावे. हे पहिले ज्ञानसूत्र जे आहे ना,
ते ज्ञानसूत्र स्वामींनी या स्त्रियांच्या मस्तकात आणि मेंदूत टाकले आणि तिला परिपूर्ण स्वातंत्र्य दिलं. तिच्या पारतंत्र्याच्या पारंपरिक सामाजिक संकेताच्या जितक्या काही बेड्या होत्या त्या या विचारसूत्रानं तडातर तोडून टाकल्या आणि स्वातंत्र्याचं निर्मळ हास्य तिच्या चेहऱ्यावर उमटवलं. म्हणून स्वातंत्र्याला त्यांनी मोक्ष म्हटलं आणि पारतंत्र्याला त्यांनी बंध म्हटलं. हे स्वामींचं कर्तृत्व. ही साधी आणि सामान्य बाब नव्हती. जिथे स्वामी सगळीकडून विरोध पत्करतात आहे. पारंपरिक उच्चकुलीन लोक, पंडित लोक त्यांचा विरोध करतायत. तिकडे मोघल साम्राज्याचं आक्रमण झालेलं आहे. इकडे मंत्रतंत्रवाले त्यांची दुकानदारी बंद झाली म्हणून जादूटोणावाले सुद्धा स्वामींना वेगळ्या नजरेनं बघायला लागलेले आहेत. आणि तिकडे आपल्याच धर्मामध्ये जातीभेद, धर्मभेद, मोक्षाची दारं सगळ्यांसाठी बंद ठेवणाऱ्या लोकांचं विषमता दिष्टित असं जगणं आहे. आणि तिथेच हेमाद्री पंडित यांचा चतुर्वर्गीय चिंतामणी सारखा ग्रंथ निर्माण होतो, जिथे 365 दिवसामध्ये 2000 व्रत वैकल्य कशी करायची हे सांगणारा सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या विचाराच्या विपरीत असा धर्मग्रंथ तो निर्माण करतो. अशा पर्यावरणात स्त्रियांना, शूद्रांना मोक्षाचा आणि धर्माचा अधिकार बहाल करण्याची, आणि ती केवळ बहाल करण्याची नाही, ती केवळ आचारसंहिता नाही, ती बोलण्याची नाही, ती कृतीयुक्त आचार पद्धतीत रुजवण्याची, आचरे तयाचा धर्म म्हणून समजावून सांगण्याची आणि ती कृतीयुक्त अशी नवनिर्माणांची कार्यशाळा स्वामींनी त्या काळात सिद्ध केली होती. ती नवनिर्माणांची कार्यशाळा होती. स्वामींना हे सांगायचं होतं की स्त्री आणि पुरुष भेद नाही, दोन्ही सारखेच. सगळ्यांना, तुम्हाला भाव नाही, यांना भाव नाही, त्यांना विचार आहे, तुम्हाला विचार आहे, त्यांनाही मन आहे, यांनाही मन आहे, त्यांचंही रक्त लालाय, यांचंही रक्त लालाय, त्यांचाही विचार आहे, यांचाही विचार आहे. पुरुष आणि स्त्री भेद कुठून आलाय? जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ती आवश्यक, आणि गरज नसती तर दुय्यम. यूज अँड थ्रो ही नौटंकी पुरुषांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. ह्या अशा पद्धतीचं विपरीत वागणं. सर म्हणतात की मी घरची कामं बरोबर करतो, महिलेच्या बरोबर कामं करतो. बरोबर आहे. आता पुरुषही शिकले. जेव्हा बायको काम करायला लागली, नोकरी करायला लागली, 4-2 पैसे आणायला लागली ना, तेव्हा नवऱ्याला लाज वाटली की आपण आता कसं फुकाचं खाऊ. त्यालाही काम करावं लागलं. मी सुद्धा काम करतो, माझी बायको नोकरी करते, करावं लागणार. स्त्री पुरुष समानतेच्या नुसत्या गपाड्या मारून होत नाही, ते कृतीयुक्त पाहिजे. मास्तरला तर बुटाच्या लेस पासून तर डोक्याच्या केस पर्यंत सगळे विद्यार्थी निहाळत असतात, आणि त्याच्यात जर खोट असेल तर काय परिणाम होणार आहे हो पुढच्या पिढ्यांवर. तो जर बोललं तसं वागत नसेल, कृती तशी उक्ती नसेल, तर तुमच्या बोलण्याचा, विचार करण्याचा काहीही परिणाम होत नाही. स्वामींचं कृतीयुक्त आचरण होतं, आणि म्हणून प्रचंड प्रभाव तत्कालीन समाज व्यवस्थेवर होत होता. त्याच्यामुळे सगळे त्यांच्या स्वामींच्या प्रेमात पडले होते. त्यांना स्थिती प्राप्त होत होती. ते वेळेपिसे होऊन जात होते. अनेक प्रकार, मला अनेक गोष्टी सांगता येईल. विटाळ कल्पना प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सरांनी सांगितली, आणि ह्या सगळ्या कल्पना तत्कालीन काळापासून सगळ्या मानवी मनात आल्यानंतरही आत्तापर्यंत स्त्री आणि तिच्या वाट्याला येणारं दुय्यमपण, तिच्या वाट्याला येणारी कामं, तिच्या वाट्याला येणारं 4 भिंतीतलं जगणं, ती फक्त चूल आणि मूलपर्यंत मर्यादित, पारंपरिक संकेताच्या दाव्यानं बांधलेल्या जखडलेल्या जनावरासारखं तिचं असं जखडलेलं जगणं हो स्त्रीचं. आणि त्या जखडलेल्या जगण्याला आपण स्वीकारायचं. एखादा शेणात किडा जन्मावा आणि शेण वाढल्यानंतर शेणातच मरावा, असंच आपलं आयुष्य असायचं की फुलं पाखरासारखं स्वच्छंदी जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आम्हाला या जन्मात आणि या जगण्यात कधी प्राप्त होणार आहे? की या फुलावरचा सुगंध घेऊ दे आणि या सृष्टीवर, या पृथ्वी तलावर हे माझंच विश्व आणि मी त्या विश्वातला म्हणून मनमुराद आनंद घेऊन स्वातंत्र्याचं सुख भोगत मलाही जीवनेच्छा पूर्ण करू दे, ही विचार भावना स्त्रियांच्या मध्येही निर्माण झाली पाहिजे ना. ती मनोवृत्ती तयार झाली पाहिजे ना. मलाही पुरुषांसारखं सगळं स्वच्छंदी जगता आलं पाहिजे. एकदा भगवान गौतम बुद्ध रानात जात होते.
रानातून जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी होते, शिष्य होते. त्यांना तहान लागल्यानंतर दूर वाटते कुठेतरी पाणी मिळणार का शोधत होते. एक झोपडी दिसली, झोपडीचं दार किलकिलं होतं. त्या किलकिल्या दारातनं त्यांनी आतमध्ये जो टाकली, तिथे त्या दाराचा दरवाजा ठकठकला आणि आतमध्ये कुठल्या तरी स्त्रीची कंकणं ऐकायला आली. आणि ते ऐकल्याबरोबर भगवान गौतम बुद्धाचा आवाज तिनं ऐकला आणि ती लगेच बाहेर आली दरवाजा उघडून. अत्यंत मृदू स्वरात, मितभाषी, प्रसन्न चेहऱ्याचे भगवान गौतम बुद्ध तिला म्हणाले, भदंती, आम्हाला पाणी हवे आहे. तेव्हा ती आतमध्ये गेली, क्षणभर थांबली, दचकली, विचार केला, जे पाणी आपल्याला मागतात आहे ते तर संन्यासी पुरुष आहे आणि आपण तर अस्पृश्य स्त्री. आपण पाणी कसं द्यायचं? आपल्याला कोणता तो अधिकार? आणि म्हणून ती परत बाहेर आली आणि भगवान गौतम बुद्धाकडे बघून म्हणाली, भदंत, क्षमा असावी, आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही कारण आम्ही अस्पृश्य आहोत. तेव्हा भगवान गौतम बुद्ध हसले आणि तिला म्हणाले, भदंती, आम्ही तुम्हाला पाणी मागितले, जात मागितले नाही. आम्ही तुम्हाला पाणी विचारले, जात विचारले नाही. आम्हाला पाणी हवे आहे, आम्हाला सत्य हवे आहे. जात ही काल्पनिक गोष्ट आहे, आम्हाला काल्पनिक गोष्ट नको आहे. तेव्हा अनेक वर्षापासूनच्या जातीयतेच्या शृंखलेत बद्ध असलेली ती स्त्री स्वातंत्र्याचं मोकळं हास्य घेऊन परत घरात गेली आणि तिनं पाणी आणलं. ती भगवान गौतम बुद्धाला त्यांची तृषा तृप्त केली. सर्वात मधुर स्वर, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, सर्वात मधुर स्वर ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना मैफिलीतील गाण्याचा, ना आमंत्रक ओठातील हसड्याचा. सर्वात मधुर स्वर कुठेतरी कोणाच्या तरी मनगटावरील शृंखला खळा तुटण्याचा. हा पारतंत्र्याच्या शृंखला खळा तुटण्याचा मधुर स्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला त्या शतकात दिला. आम्ही त्यांचे पायिक आहोत, आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, आम्ही त्यांचे विचार प्रसारक आहोत, आम्ही ज्ञान मोचक आहोत. आम्ही ज्ञानाचा दीप 100 वर्षापासून प्रज्वलित केला. नुसते दिवे पाजळून चालणार नाही, नाहीतर मेर्क्युरी लाईटही लावले असते ना. मेर्क्युरी लाईट आणि दीप प्रज्वलनामध्ये हाच तर फरक आहे. मेर्क्युरी लाईटने दिवा आणि प्रकाश मिळतो, पण दीप पाजळल्याने अंतःकरणातला काळोख नष्ट होऊन तिथे ज्ञानाचा दीप पाजळला जातो. अंतरीचं अज्ञान संपलेलं असतं. आणि म्हणून हे विचाराचे दीप केवळ बोलण्याचे महिला दिन नाही, केवळ बोलण्यापुरतं नाही, आजच्या पुरतं नाही. तुम्ही सजले पाहिजे, तुम्ही आनंद सोहळे साजले केले पाहिजे, अतिशय आवश्यक आहे. प्रेम उत्साह मनमुरादपणे साजरा केला पाहिजे, पण त्याच्यासोबत खरं स्वातंत्र्य काय आहे? मी खरंच स्वतंत्र आहे, मी माझ्या आवडीनिवडी गोष्टी करू शकते, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहे. हे स्वातंत्र्याचं सुख आपण दिलं पाहिजे, भोगू दिलं पाहिजे, आपणही स्वीकारलं पाहिजे, आपणही ते स्वातंत्र्य घेतलं पाहिजे, इतरांनाही ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि एका बाजूनं स्त्री एवढी शक्तिशाली, उन्नत, विकसनशील होत असताना, बलशाली होत असताना, पद आणि प्रतिष्ठेच्या सगळ्या मान्यता तिला प्राप्त होत असताना, दुसऱ्या बाजूनं स्त्रीचं विपरीत वागणं सुद्धा समजून घेतलं पाहिजे. फार वाईट प्रकार सुद्धा होताना दिसत आहेत. आणि आत्ता आजची बातमी वर्तमानपत्रातली, एका मुलीनं आत्महत्या करून घेतली. काय तर आई म्हणाली, आई बोलली तिला, आई बोलली म्हणून मुलगी 9व्या-10व्या वर्गात ती मुलगी आत्महत्या करते. अशा 30 मुली या वर्षात आत्महत्या केल्या त्यांनी. 30 मुलींनी. अहो, मुली आत्महत्या करायला लागल्या या वयात. संयम नावाची गोष्ट कुठे आहे? सहनशीलता काही निर्माण होईल की नाही? उत्तम वक्ते होवावे, हे जे स्वामींनी सूत्र सांगितलं वाचायसाठी नाही हो, हे अंमलात आणण्यासाठी, जगण्यात आणण्यासाठी. जेव्हा पाहाल तेव्हा शिव्यांची सरबत्ती द्याल, माणसं दुखणार नाहीत, त्यांची मनं नाहीत.
तुम्हालाही जे पुरुष शिव्या देतील किंवा अद्वा बोलतील, कारण नसताना हिशीड वासीड करतील, दुनियेचा राग नुसता तुमच्यावर काढतील, तेही बरं नाही. आणि तेव्हा तुमचा तोल जातो. सर्रासपणे कोणी कोणाच्या भावनेची विचाराची कुठली कदर न करता दिन दहाडे शेण मारल्यासारखे शब्द मारून फेकता. आणि एका शब्दाच्या जखमेनं महाराष्ट्रामध्ये किती मोठे डिव्होर्स झालेत. आज महाराष्ट्रामध्ये संतांची, विचारवंतांची, प्रतिभावंतांची, सुधारकांची, कलावंतांची इतकी प्रदीर्घ प्रकल्प परंपरा असताना त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तलाक केसेस आहेत, डिव्होर्स केसेस आहे, सोड चिठ्ठीच्या केसेस आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त व्यसनी लोक होत आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये लोकांचं वैचारिक दारिद्र्य सुद्धा दिसलंय. ज्याला डॉक्टर म्हणतो, ज्याला व्यापारी म्हणतो, ज्याला शिक्षक म्हणतो, ज्याला मोठी मोठी माणसं म्हणत होतो, त्या मोठ्या मोठ्या माणसांचं जगणं इतकं दळभद्री असू शकतं याचा प्रत्यंतर सुद्धा या महाराष्ट्राने दिलेला आहे. आणि राजकारणातला चिखल तर आपण बघतोच आहोत. आता सध्या कोणाची सत्ता आहे हे काही समजायलाच खाली नाही. सगळं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतकं प्रचंड पर्यावरण बिघडत चाललं असताना आपण झोपू कसे शकतो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में गा सकते हो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में प्रेत सड़ा हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो? जर तुमच्या देशामध्ये हे सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण इतकं सडक बिघडत चाललं असताना तुम्हाला झोप कशी येऊ शकते? झोप कशी येऊ शकते? आपण संवेदनाहीन होत चाललो, संवेदना शून्य होत चाललो. आजकाल वर्तमानपत्राला 500 मेले, 200 मेले काही वाटत नाही हो. 300 मेले काही वाटत नाही. अरे एक माणूस गावातला मेला तर अख्खं गाव शोक करायचो, अख्खं गाव. आज फ्लॅट संस्कृतीमध्ये बाजूचा मरतो आणि बाजूच्या घरी बर्थडे साजरा असतो. कुठलं वातावरण, कुठलं जीवन आहे, कुठली संस्कृती आहे, कुठला विचार आहे, कोणी दिलेला आहे आपल्याला हा विचार? हा विचार करण्याची गरज या महिला दिनाच्या निमित्तानं आवश्यक वाटते आहे. कारण एक महिला शिकली तर कुटुंब शिकतं, देश शिकतो. एक महिला विचार चांगली करायला लागली, अख्खं कुटुंब चांगल्या सारख्या मार्गावर राहतं. एक महिला जर अडाणी राहिली, अख्खं कुटुंब अडाणी राहतं, देश अडाणी राहतो, राज्य अडाणी राहतं. एका महिलेच्या जगण्यावर, एका महिलेच्या शिक्षणावर, एका महिलेच्या सत्प्रवृत्तीवर, एका महिलेच्या सकारात्मक जीवन मार्गावर अख्ख्या कुटुंबाचं जीवन जर उन्नत अवस्थेला पोहोचत असेल, जर यशदायी होत असेल, जर अतिशय उत्तम होत असेल, उत्तुंग होत असेल, तर तसं जीवन आपण जगण्यात का उतरवू नये हा प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे. आणि असे जगणे आमच्या वाट्याला यावे असं मला वाटते. जिजाऊनं शिवाजी घडवला, सावित्रीनं पहिली मुलींची शाळा काढली. कशी काढली? अशीच काढली. ज्योतिबा तिच्या पाठीमागे उभा होता. टवळी चालली धर्म बुडवायला म्हणून टवळ्याईनं, टंग्या वस्तादाईनं तिच्यावर शेण माती फेकलं. लाल बंबाळ, रक्त बंबाळ असं चेहरा घेऊन ती वर्गात गेली. वर्गात कोण होत्या? फक्त तेल्या माया कुणबे महार मांग दलितांच्याच मुली होत्या का? 18 पगड जातीतल्या नाही, उच्च कुलीन विधवा स्त्रिया सुद्धा होत्या, मुस्लिम स्त्रिया सुद्धा, सगळ्या प्रकारच्या, सगळ्या जातीपंथाच्या सगळ्या मुलींना शिकवण्याचं व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. आणि ती गेली, एवढे सगळे संकट झेलून गेली. जाताना शास्त्र्यांनी, गोविंदरावांनी सांगितलं, बाई हे ज्योतिबा नावाचं पोट वेड झालंय, वेड लागलाय, काय करतील काही सांगणार नाही. इथे उच्च कुलीन लोक माझ्यावर फडका घेऊन उठलेले आहेत, धमक्या आलेल्या आहेत. ते पोरग तर वेड झालं, पण तूही वेडी झालीस का? आता या घराचा उंबरठा पुन्हा ओलांडला ना तर परत या घरात यायचं नाही, ही शास्त्रानं जाता जाता ताकीद दिली सावित्रीला. चालली होती शिकवायला. ती ताकीद दिल्याबरोबर ती दचकली, ती थांबली आणि ती म्हणाली, तात्या माझ्या नवऱ्यानं जे काम हातात घेतलंय ते काम वंढाय आहे का? ते काम वाईट आहे का?
अहो आपल्या दीनदलित गोरगरिबाईच्या मुलींना शिकवण्यासाठी ते पुढे धडपडत आहेत. शाळा पहिली भिडेवाड्यात सुरू होते आणि ते काम मला शिकून त्यांनी करायला सांगितलंय. मी त्यांना साथ द्यायला नको? चांगल्या कार्यामध्ये नवऱ्याची साथ मी द्यायला नको तात्या? मला 72 तुम्ही घराचा दरवाजा कायमचा बंद केला तरी मी माझ्या नवऱ्याला साथ द्यायला जाईन. सावित्री त्याच निर्धारानं निघाली. मध्ये शेणमाती गोटे फेकले, तेही ऐकले, वाईट वाईट शब्द ऐकले, धोंडा लागला. ते रक्तबंबाळ कानशील घेऊन वर्गात गेली. वर्गात पोरांना शिकवायला लागली. पोरी पाठीवर पहिल्यांदा आई शब्द आई ई गिरवायला लागले आणि ते शब्द गिरवता गिरवता सावित्रीच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि ते डोळ्यातून पाणी आल्याबरोबर एका मुलीने विचारलं, बाई तुम्ही रडताय का? तुम्हाला लागलं म्हणून रडताय? तेव्हा सावित्रीनं आपला पदर सावरला आणि ती म्हणाली, नाही ग मुलींनो, मी लागलं म्हणून रडत नाहीये. स्त्री जातीचं भाग्य पहिल्यांदा पाठीवर लिहिताना आणि आई शब्द ऐकताना पाहून माझ्या मनात रडायला आलाय. माझ्या डोळ्यात ते अश्रू आले. ही स्त्री स्वातंत्र्याची मूर्त मेढ पहिल्यांदा दगड माती शेण खाऊन भिडेवाड्यात जिनं ती ज्योत प्रज्वलित केली ती सावित्री आहे. हो, ती आपली सांस्कृतिक महामाता आहे. हे विसरता कामा नये, अजिबात विसरता कामा नये. तिनं त्या स्त्रियांना सगळ्यांना स्वातंत्र्याचा समतेचा अधिकार आणि हक्क दिला. ती शिकली आणि आज पक्षपाती वातावरण आहे. लोक शिकले, सवरले, मोठ्या मोठ्या पदव्या, डिग्र्या मोठ्या मोठ्या, आमची घरं सजलेली आहेत, कपाटामध्ये मोठी मोठी जाड जाड पुस्तकं आहेत, PhD आणि डिलीट मिळाले आहेत आम्हाला. आणि आमच्या घरात पाहाल तर स्त्री सोबतची जी वागणूक आहे ती विसंगत आहे. आमचे कपडे बदलले, पोशाख बदलले, आमच्या जगण्यात बदल झाला, गाड्या घोड्या आल्या, पदव्या आल्या, प्रतिष्ठा, मान सन्मान सगळे आले, पण आमची मानसिकता मात्र बदललेला आहे. ती मात्र अजूनही स्त्रीला दुय्यम लेखण्याची आहे. ही केव्हा बदलेल? हा पक्षपात आहे. एखाद्या स्त्रीला दुय्यम लेखणं आणि पुरुषाला श्रेष्ठ समजणं. एका जागतिक चित्रकाराने एक चित्र काढलं आणि ते चित्र होतं, वाघाला एक माणूस सुरा घेऊन रक्तबंबाळ करताना. आणि ते चित्र काढल्यानंतर ते चित्र त्यांनी त्या वाघाला दाखवलं. तेव्हा वाघ म्हणाला तेव्हा की हे चित्र माणसाने काढलेलं आहे. वाघाची प्रतिक्रिया आहे, हे चित्र माणसाने काढलेलं आहे. हे चित्र मला काढायला सांगितलं असतं तर मी माणूस फाडून खाताना दाखवला असता. हा पक्षपात आहे. पक्षपाती धोरण. समता का नाही? नुसती संविधानापुरती समता मानायची नाही. आपल्या बाजूचा, आपल्या आजूचा कोण आहे? आजकाल लोक पटकन आडनाव विचारतात. काय गरज आहे आडनाव विचारायची? कारण जात माहीत करून घ्यायची आहे तुम्हाला. आणि मग जात माहीत करून घेतल्यानंतर तुमचे व्यवहार सुरू होतात. अहो, बाजूचा प्लॉट द्यायचा की नाही, हे किरायानं घर कोणाला द्यायचं की नाही, हे पुरसटलेले विचार 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही तुमच्या मेंदूतून आणि तुमच्या डोक्यातून आणि मनातून जात नाहीये. हे बुरसटलेले विचार घेऊन जगताना आपल्या जगण्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, असा माझा कणखर विचार आहे. वाटली पाहिजे ना, वाईट वागण्याची लाज वाटली पाहिजे. अजूनही आमची मेंदू आणि मन स्वच्छ धुतल्या गेली नाही. 2-4 जातीचे वेगवेगळ्या पंथाचे संप्रदायाचे लोक एका स्टेजवर आणले आणि आम्ही राष्ट्रीय एकात्मताकडल्याने राष्ट्रीय एकात्मता वगैरे होत नाही. तो इव्हेंट होतो. राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, समता हे संविधान मूल्य तुमच्या जगण्यात उतरली पाहिजे, तुमच्या मन मेंदूतून प्रवाहित झाली पाहिजे, तुमच्या रक्ताच्या नसानसातून बोलली पाहिजे. तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात, तुमच्या विचारात समता नांदली पाहिजे, बंधुता दिसली पाहिजे, तुमच्या व्यवहारात न्याय दिसला पाहिजे, नीतिमत्ता दिसली पाहिजे. तर तुम्ही या भारतीय संविधानाचे खरे सन्माननीय नागरिक आहात आणि माणूस म्हणून जगण्याचे तुम्हाला परिपूर्ण स्वातंत्र्य आहे. या देशाचा नागरिक म्हणून अभिमानानं तोरा मिरवण्याचा सुद्धा आणि ती प्रतिज्ञा आणि प्रज्ञा करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला त्या ताकदीने त्या वाणीला आहे. अन्यथा काय हो शब्दाची पोपटपंची, काही अर्थ नाही नुसत्या शब्दाच्या पोपटपंच्या करून. आणि म्हणून स्त्रियांनी हे लक्षात घ्यायचं आहे. अजिबात द्वेष करायचा नाही, लोभ करायचा नाही.
आता तुम्ही म्हणाल कसं, रामासोबत राहूनही कैकेयी काही दुरस्त झाली नाही, आणि रावणासोबत राहून विभीषणासोबत राहून रावणही दुरस्त झाला नाही, किंवा रावणासोबत राहून विभीषणही बिघडला नाही. माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीमध्ये परिवर्तन होतात आणि ती चांगल्या विचारानं होतात. प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये विचारामध्ये दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात, एक चांगली असते, एक वाईट असते. प्रत्येक स्त्री पुरुषाच्या मनात द्वेष असतो, ईर्ष्या असते, लोभ असतो, मोह असते, माया असते, अनेक प्रकारचे अहंकार असतात, कारण ते नैसर्गिक घटक आहेत, असतातच. पण त्याच्याच बरोबर त्याच मनामध्ये दया असते, प्रेम असते, करुणा असते, ममता असते, सद्भाव असतो, हेही मूल्य असतात. मग ह्या दोन्ही गोष्टी असताना आपले जेव्हा क्षुद्र स्वार्थ असतात ना, तेव्हा त्या क्षुद्र स्वार्थाबरोबर हे बरबटलेले विचार आणि हे सगळे अहंकार, द्वेष, मत्सर हे सगळे तोंड वर काढतात आणि तशा पद्धतीनं वागायला सुरू करतात. आपल्याला ते आक्रमण करतात आपल्या व्यक्तिमत्वावर. लोभ जर तो आपल्याला हे पैसे कमवून टाक, लूट त्याला, भेटला बोकडा, काप त्याचे खिसे, कर भ्रष्टाचार. थोड्या थोड्या शूद्र स्वार्थासाठी आम्ही आमचं राष्ट्राचं नुकसान करत असतो, कारण आमच्यातले विकार आम्ही जन्माला घालत असतो छोट्या छोट्या स्वार्थानं, आणि चांगल्या वृत्ती प्रवृत्तीवर परंपरागत संस्कारांशी दाबून टाकत असतो. मला आपल्याला हेच सांगायचं आहे, ज्या सर्वज्ञांच्या विचाराचे पाईक आपण आहोत, त्या स्वामींनी जे तत्वसूत्र दिले, त्या तत्वसूत्रांनी आमच्यातली सद्भाव, तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी, ते परमप्रीती, ते मांगल्य, ती समता, ती ममता, तो बंधुभाव, हा जो सद्भाव आहे तो जागा करायचा आहे, तो प्रभावित करायचा, आणि त्याला जागृत करून हे जे विकार आहे त्यांना दाबायचंय, त्यांना दडपून टाकायचं आहे आणि सत प्रवृत्तीला विकसित करायचं आहे. आणि मग तुमच्या वाणी, मग तुमच्या विचारात, मग तुमच्या व्यक्तिमत्वात, मग तुमच्या नजरेत बघा काय होते ते. तुम्हाला बोलायचीच गरज नाही, किमया घडेल. आणि मला असं वाटते तळोधी हे असं संस्कार केंद्र, असं ज्ञान केंद्र आहे का ज्या ज्ञान केंद्रानं महान माणसं दिलेली आहेत. राबो मेश्राम सरांसारखे, डॉक्टर तुवी गेडाम सरांसारखे, ज्यांची परंपरा, प्रदीर्घ प्रगल्भ परंपरा आस्थागायत सुरू आहे. आणि महिला दिनाचं औचित्य साधून आणि शताब्दी वर्षाच्या निमित्तानं नुसता उपहाराचा कार्यक्रम करण्यापेक्षा विचाराचा उपहार करून ह्यांच्या सगळ्यांची मन आणि मेंदू स्वच्छ घेऊन, त्या मनाची मशागत करून, त्या मनामध्ये जे बुरसटलेले विचार, रूढी, परंपरा, कल्पना, अनिष्ट चालीरीती होत्या, जे जातीयतेचे जळमट होते, जे अंधश्रद्धेचे कर्मकांडाचे जळमट होते, ते स्वच्छ धुवून टाकले. आणि तिथे माणूस नावाची पेरणी या निमित्तानं जर होत असेल तर खऱ्या अर्थानं महिला दिन संपन्न झाला असं मला म्हणण्यास पुष्टी मिळेल, याबद्दल संशय वाटत नाही. आपण मला इतका वेळ झाल्यानंतर हे सहन केलं आणि आयोजकांनी मला बोलावलं, त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या समाजात महिलांची धन्यवाद सर. या समाजात महिलांचे काय महत्त्व आहे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. आपले हे विचार उपस्थितांना आणि प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील. तरी तत्पूर्वी मी आपल्याला यांचा परिचय करून द्यायचा होता आधी, पण परिचय झाला नाही, तर आता मी त्यांचा परिचय करून देत आहे. हे प्राध्यापक डॉक्टर, हा तरी पण सर थोडं तरी सर्वांना माहीत हवं. यांनी एकूण 15 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत, एकूण 200 भाषणे महाराष्ट्रभर अनेक सामाजिक आणि शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि 300 पेक्षा जास्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अशा महान व्यक्तीला मी इथे वंदन करते. आणि समोरचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. तरी तत्पूर्वी वेळ खूप झालेला आहे, तरी पण इथे काल जे महिलांची आणि मुलामुलींची गेम घेतली होते त्यांचं बक्षीस वितरण इथे होत आहे. तर या बक्षीस वितरणाकरिता मी आमंत्रण करते. लोकांना नाव माहीत आहे. धन्यवाद. खरं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा पहिल्यांदा.
इतका वेळ बसलेला आहातच, परंतु मी 2005 पासून इथं बघतो आहे, इतकी प्रचंड गर्दी आतापर्यंतच्या कार्यक्रमाला मी पाहिली नाही. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तुम्ही स्वतःसाठी वाजवा. ही महिला शक्तीची खरी, तुम्हाला महिला शक्ती दिसते आहे, प्रचंड महिला शक्ती. त्या महिलांनी गावागावात जाऊन खऱ्या अर्थानं मेहनत घेतली आणि म्हणून एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसते आहे. काल आम्ही सरांनी सगळ्या भाषणांमधून आपण ऐकतोच आहे, महिलांनी स्वच्छंदीपणे अतिशय उत्स्फूर्तपणे जगता आलं पाहिजे, त्यासाठी उत्स्फूर्तपणे महिला जगल्या आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी या छोट्या कनिका होईना कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. त्या सर्व कार्यक्रमांचं मी या ठिकाणी बक्षीस सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहे. काल गाण्यांचा कार्यक्रम घेतला, भावगीतांचा. वेगवेगळ्या महिलांनी वेगवेगळी गाणी गायली. 9 महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या महिलांमध्ये त्यांनी अतिशय सुंदर असे सूर सांभाळले. त्यांनी सुंदर शब्द फेक त्यामध्ये त्यांनी केली आणि अतिशय ताल आणि लयबद्ध हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये आम्ही 2-3 बक्षिसं काढली होती, पण आता वेळेअभावी आम्ही ती 2 बक्षिसं पुढच्या कार्यक्रमामध्ये देणार आहोत. त्यातील पहिलं बक्षीस आम्ही सगळ्याच कार्यक्रमामधलं पहिलं बक्षीस आम्ही इथे देत आहोत. पहिलं बक्षीस जाते आहे भावगीतामधलं सौ रंजिता मेश्राम. धावत या आणि पडत बक्षीस घ्या. नाही आहे दुसरं काय बक्षीस काय रे? नेक्स्ट आहे डान्समध्ये मुलींनी सहभाग घेतला होता. 4 मुली आहेत. मिस्का चहांदे, श्राव्या जनबंधू, गरिमा रामटेके आणि कनक जनबंधू या 4ही मुलींनी यायचं आहे. त्यांना कंपास मिळणार आहे बक्षीस. लवकर या. आहे त्या पण नाही आहेत, नावं घेतलेलं मी. मिस्का चहांदे, श्राव्या जनबंधू, गरिमा रामटेके, कनक जनबंधू आहे नाही. त्याच्यानंतर आहे महिला डान्स पण आम्ही घेतला. त्या महिला डान्समध्ये सौ धम्मशिला मेश्राम यांनी खूप सुंदर डान्स केला. त्या आहेत या. त्यांना महिलांचा अत्यंत आवडता बॉक्स, ज्वेलरी बॉक्स. ज्वेलरी नंतर भरून घेऊ, पण बॉक्स पहिल्यांदा देता. शेंडे सरांना आणि सर्वच मान्यवरांना विनंती करतो. ज्वेलरी नंतर भरून घेण्यात येईल. फोटो ज्वेलरी बॉक्स आणि अंक आता काढले नाही, गाडीचं जायचं तिथलाच सर्वज्ञ संस्कार त्रैमासिक पुष्पगुच्छ. त्यानंतर आहे बटाटे स्पर्धा आम्ही आयोजित केली होती. त्या बटाटे स्पर्धेमध्ये किरण पाटील यांनी पहिला प्रथम क्रमांक मिळवलेला होता. किरण पाटील, सौ किरण पाटील आहेत. त्याच्यानंतर आहे मुलांनी या स्पर्धेमध्ये, बटाटे स्पर्धेमध्ये अच्छा मुलांनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये मयंक चहांदे हा प्रथम क्रमांकाने विजयी झाला. मयंक चहांदे, त्यालाही कंपास बॉक्स देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याच्यानंतर आहे महिलांनीच स्पर्धा घेतली होती चम्मच गोळी आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे पुष्पाबाई पिल्लेवाल यांनी. तो पुष्पाताई या लवकर झालं. समोर घ्या ना. हो एवढं. आता आमचे लहान बाल कलाकार आलेच नाहीत ना. आले का? गरिमा आली आहे. गरिमाला बोलवा. हा
कंपास बॉक्स, पुष्पगुच्छ, धन्यवाद. आभाराची सूत्र. काल इथे जे कार्यक्रम झाले होते त्यामध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक मिळवलेला त्या सर्वांचे इथे अभिनंदन करते. आणि शेवटला टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. याकरिता मी आमंत्रित करते अश्विनी शेंडे यांनी इथे यावं स्टेजवर आणि आभार प्रदर्शन करावे. एक मिनिट. हो सॉरी हा. संगीत खुर्चीचा एक राहून गेला इव्हेंट. तर संगीत खुर्चीमध्ये महिलांमध्ये निलोत्तमा निमगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना ज्वेलरी बॉक्स आणि पुष्पगुच्छ. हा तिलोत्तमा, सॉरी हा, नावाचा पण घोळ होऊन जातो. अभिनंदन. टाळ्या वाजवा जोरात. आणि त्याच्यानंतर आहे मुलांनी पण भाग घेतला होता संगीत खुर्ची मध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा मयंक चांदेनीच प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. हा कंपास त्यालाही ज्वेलरी बॉक्स दोन मिनिटे बाबू. कार्यक्रमात आहे काही वेळा निघाल कार्यक्रम. सर्वप्रथम भगवान श्री दत्तात्रय प्रभू यांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे उपस्थित साधू संत, महिला मंडळ, पुरुष मंडळ यांना सुद्धा माझा दंडवत प्रणाम. महादैसा महिला मंडळ व शताब्दी महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मेळावा श्री दत्त मंदिर तळोदी बालापूर येथे आयोजित करण्यात आला. त्याकरिता आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तपस्विनी सोनूताई शास्त्री नागपूरकर, पंचकृष्ण आश्रम चिंच भवन नागपूर या लाभल्या व आपल्या सुंदर वाणीतून महिला मेळाव्याला संबोधित केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तपस्विनी सोनूताई शास्त्री नागपूरकर यांनी विविध उदाहरणे देऊन स्त्रियांचे महत्त्व व स्थान आपल्या भाषणातून आपल्याला पटवून दिले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. महिलांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कोमल ठाकरे सर, अधिवक्ता तायवाडे महाविद्यालय कोराडी यांनी केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. सरांनी आपल्या दमदार भाषणातून स्त्री ही किती सहनशील आहे, किती शक्तिशाली आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून आपल्या सर्वांना दाखवून दिले. सरांनी आपल्या दमदार भाषणातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याबद्दल मी डॉक्टर कोमल ठाकरे सर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी प्राचार्य भारतभूषण शास्त्री अभ्यासन, प्रमुख भगवान श्री चक्रधर स्वामी अभ्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांनी आपल्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार आपल्या सर्वांसमोर मांडले, जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार महिलांच्या आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील. त्याबद्दल मी त्यांच्या महादैसा महिला मंडळ यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांनी देशात गाजलेल्या स्त्रियांच्या कार्यांविषयी माहिती देऊन महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकार्य केले पाहिजे असे आपले मत या त्यांच्या भाषणातून आपल्या समोर मांडले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर नितेश रामटेके सर, अभिव्यक्ते गोविंद प्रभू कला वाणिज्य महाविद्यालय तळोदी बालापूर यांनी आपल्या भाषणातून
पुरुष महिला समतेविषयी आपल्याला मार्गदर्शन केले, अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले सरांनी. त्याबद्दल डॉक्टर नितेश रामटेके सर यांचे सुद्धा मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच दत्त मंदिर महानुभाव देवस्थान शताब्दी महोत्सवच नव्हे तर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात अगदी तन मन धनाने आणि वेळेवर उपस्थित राहून आपल्या सर्वांना योग्य दिशा दाखवणारे व उत्तम मार्गदर्शन करणारे आमचे लाडके श्री छत्रपती शेंडे काकाजी यांनी सुद्धा आपल्या भाषणाद्वारे छान असे मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्याबद्दल श्री छत्रपती शेंडे काकाजी यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आपल्या गावच्या सरपंच सौ कल्पनाताई मस्के यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच आदरणीय श्री उद्धवजी खोब्रागडे गुरुजी यांनी आपल्या मार्गदर्शनातून आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या विविध लीळा सांगून स्त्रियांचे आदर आणि सन्मान आपल्याला पटवून दिलं, त्याबद्दल खोब्रागडे गुरुजी यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. उशिरा का होईना या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवणारे डॉक्टर दीपकजी गणवीर सर यांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदर पद्धतीने केल्याबद्दल सौ सोरते मॅडम आणि सौ शैला रामटेके मॅडम यांचे सुद्धा मी इथे आभार मानते. व्यासपीठावर सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन महिलांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्यामुळे मी पुन्हा एकदा महाकायसा महिला मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते व आपले मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभावे अशी मी अपेक्षा व्यक्त करते. ज्ञानकुंभ रिथा करुणी अनमोल प्रेरक ज्ञान दिले, बोधामृत पाजूनी ज्ञानाचे आम्हा उपकृत केले. तुम्ही पाठीराखे आमुचे सदा आमुचाच आधार, मार्गदर्शन असू द्यावे नित्य स्वीकारुनी हे आभार. आपण केलेल्या मार्गदर्शन आणि प्रेरक विचारांचा व अनुभवांचा फायदा आमच्या महिलांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण प्रगती साधली जाईल याची आम्हाला खात्री आहे. यानंतर इथे उपस्थित महादाईचा महिला मंडळ तळोदी बालापूर यांचे मी स्पेशल आभार करू इच्छिते, कारण त्यांनी अपार कष्ट करून हा कार्यक्रम उभारला. महिला दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले आणि इथल्या प्रत्येक महिलाने या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि प्रतिसाद दिला. खरंच महादाईचा महिला मंडळाचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. तर या महादाईचा महिला मंडळाचे मी माझ्या परीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच बाहेरगावून आलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल बाहेरगावून आलेल्या महिला मंडळाचे देखील मी आभार व्यक्त करते. यानंतर मी श्री दत्तात्रय प्रभू देवस्थान शताब्दी महोत्सव समिती तळोदी बालापूर यांचेही आभार मानते, कारण त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम महिलांसाठी महिला दिनानिमित्त इथे राबविला, आयोजित केला. एवढा सुंदर कार्यक्रम महिलांसाठी इथे आयोजित केला, त्यामुळे महिलांना या कार्यक्रमानिमित्त मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले. यानंतर मी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे कार्य करणारे श्री दत्त मंदिर महानुभाव पंच कमिटी तळोदी बालापूर यांचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले असे सर्वज्ञ ग्रुप तळोदी बालापूर यांचे देखील मी आभार मानते. योजलेले कुठलेही कार्य असो किंवा कार्यक्रम असो ते कार्यक्रम सिद्धीस जाण्याचे श्रेय पुरुष मंडळींना देखील जाते, म्हणून इथे उपस्थित असलेल्या सर्व पुरुष मंडळींना देखील मी आभार मानते. मला इथे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली आणि मला आभार प्रदर्शन करण्याची पण संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. एक विशेष सत्कार आपण इथे घेत आहोत. आताच महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षक भरती केली होती. त्या शिक्षक भरतीमध्ये आपल्या तळोदी येथील 2 मुलींची नियुक्ती झालेली आहे. त्यामध्ये आता त्यात विशेष म्हणजे त्या दोघी एकाच घरच्या मुली आणि दोघी सख्या बहिणी. त्या दोघ्या सख्या बहिणी म्हणजे आता त्यांचं तुम्ही आभार प्रदर्शन ऐकलं ती अश्विनी भूषण शेंडे आणि तिचीच मोठी बहीण जोगिता शेंडे. या दोघींनी अत्यंत कठीण परिस्थितीत आई वडिलांचं डोक्यावर छत्र नसताना अगदी अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी ही पदवी आपली प्राप्त केली. त्याबद्दल समाजाच्या वतीने मी विनंती करतो पाहुण्यांना की अश्विनी यांचं स्वागत करावं.
त्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अश्विनी शेंडे यांचं स्वागत करूयात. त्याच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. समोर या नाही असं होणार बेटा. ताईंकडे पहा. खूप चांगलं शिकवा पोरांना.